परमानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। गजाननं भूतगणाधिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभव। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। ॐ मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शरवाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ॐ नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं। नर्मदायै नमो प्रातः नर्मदायै नमो निशिः। नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्। नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्। गोरक्षजालंधर चर्पटाश आडभंगकानीपमचिन्दराद्या चौरंगिरेवानकभर्तृसंज्ञा भूम्यांबभूर्णवनाथ सिद्धः। सर्वांनी मनपूर्वक माझ्या पाठीमागं एकदा जयघोष करायचा। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। परम मंगलमय परम पावन परात्पर अखिलेश्वर राजराजेश्वर भगवान शिवशंकर परमात्म्याची अर्थात महादेवांची वाङ्मयीन मूर्ती श्री शिव महापुराणाची पवित्र जगाचा उद्धार करणारी आपलं जीवन पुनीत पावन करणारी अशी परममंगलमय कथा या असणाऱ्या प्रांगणामध्ये कालपासून आपण प्रारंभ केलेली आहे। कथा अतिशय गोड आहेत, अतिशय दिव्य पद्धतीची ही कथा आहे। आपल्या जीवनातला पुण्याचा उदय, भाग्याचा उदय। महाराज या वरती या। आपल्या जीवनामधील पुण्य भाग्य या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उदय होऊन
समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र मानोरे, जय बाबाजी भक्त परिवार असेल, वारकरी भजनी मंडळी असतील, या सर्वांनी एकत्रित येऊन सुंदर पद्धतीच्या या कथेचं आयोजन या प्रांगणामध्ये केलेले आहे। या कथेसाठी आमची असणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी, या ठिकाणी आमचे गजानन महाराज पाटील, संतोष महाराज हे पण कथेसाठी आलेले आहेत। अक्षय महाराज आहेत, पार्थ महाराज आहेत, आमची छोटी वैष्णवी दीदी जी स्वतः रामकथा करते तिची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी आहेत। सर्वांच्या सानिध्यामध्ये आपण या कथेला प्रारंभ करत आहोत। काल आपण कथेचा प्रारंभ करत असताना थोडंसं नैमिषारण्याचं वर्णन केलं, परंतु शिव महापुराणाची जी कथा आहे ती सद्य कालखंडामध्ये कुंभमेळ्याचं असणारं स्थान, ज्या स्थानाला आपण प्रयागराज म्हणतो, अशा प्रयागराज क्षेत्रामध्ये या असणाऱ्या पुण्यपावन कथेचं एक कालखंडामध्ये, तशी ती ही कथा यत्र तत्र सर्वत्र झालेली आहे, परंतु प्रयागराज ज्याला आपण त्रिवेणीचा संगम म्हणतो, अशा पुण्यमय क्षेत्रामध्ये जिथं गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने असणाऱ्या सरस्वती माता या 3 महानद्यांचं ऐक्य झालेलं आहे। कथेच्या दृष्टिकोनातून कथा ही सुद्धा त्रिवेणीच आहे। कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। तेथीचे उत्तम चरण रज वंदिता। ओ तेथीचे उत्तम चरण रज वंदिता। कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम। कथा तेथीचे उत्तम चरण रज वंदिता। ओ जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर। जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर। ओ जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर। जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर। गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा। गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा। सुंदर प्रमाण आहे। कथा त्रिवेणी संगमी, कथेमध्ये सुद्धा त्रिवेणीचा संगम आहे। कथेमधली त्रिवेणी कोणती आहेत? देव, भक्त आणि नाम। इथं भगवंताचं अधिष्ठान असतं कथेमध्ये। खऱ्या अर्थाने देव शब्द जो आहे सज्जनो, हा अतिशय दिव्य शब्द आहे। आपण आपल्या या ठिकाणी अनेक प्रकारचे देव पाहतो, नाही का? पण देव शब्दाचा अर्थ असा नाही। देव शब्दामध्ये दिव नावाचा धातू आहे आणि त्याचा अर्थ प्रकाश आहे, परंतु हा प्रकाश भौतिक प्रकाश नाही, हा ज्ञानाचा प्रकाश आहे। आणि म्हणून ज्ञान म्हणजेच देव आणि देव म्हणजेच ज्ञान, असा त्याचा आपण अर्थ केलेला आहे। शास्त्रामध्ये
सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. या नाही सच्चित आणि आनंद या तीन गोष्टींचं ऐक्य ज्या ठिकाणी आहे त्याला देव म्हणतात. तोच या जगताचा अधिष्ठान आहे. विनोद आपण फार काही सांगत नाहीत, पण थोडस 1-2 मिनिटं कोमजलेले झाड थोडेसे फ्रेश होतात याच्यासाठी कधी कधी सांगावं लागतं नाही का. आपल्या भारत देशामध्ये देव किती आहेत? किती देव आहेत? 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव नाही का. एकूण देवांची संख्या 41 कोटी आहेत. 41 कोटी. आता कोटी हा शब्द प्रकारवाचक आहे बरं का, प्रकारवाचक आहेत. पण जर तसे जरी मोजले तरी 33 कोटी भरायला काही हरकत नाही. एवढे देव बसतील त्या ठिकाणी. काही काही देवांची निर्मिती कशी झाली ती त्या देवांनाच माहिती बरं का. असा प्रसंग झाला. एके ठिकाणी एक मंत्री महोदय येणार होते आणि त्या निमित्ताने त्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. मग आता मोठं ग्राउंड वगैरे अशा पद्धतीनं ते असं मोकळं केलं गेलं. सगळी आरास वगैरे, स्टेज बीज सगळं. आणि नेमकं दुसऱ्या दिवशी मंत्री महोदय येणार. मग त्यांनी काहीतरी एक सिक्युरिटी पण ठेवला होता तिथं. पण आता नेमकं जे ग्राउंड स्वच्छ केलं ते रोजच्या लोकांची प्रातर्विधीची जागा होती. आता नेहमीप्रमाणे एक जण उठलं, उठल्यानंतर ते बसलं. आता ते सिक्युरिटी गार्ड लांब होता, आला धावत पळत. अरे काही अक्कल आहे का म्हटले तुला? आणि असं म्हणून त्यानं त्याच्या उठवलं त्याला. अरे म्हटलं तुला कळतं का इथं सभा होणार आहेत? उद्या साहेब आल्यानंतर ते काय म्हणतील मंत्री महोदय? तो म्हटलं गप्पा बसा साहेब, काहीच बोलणार नाही. म्हटले का बोलणार नाही? आमचा करार झालेला आहे. म्हटलं काय करार? साहेबांनी दिल्लीमध्ये किती घाण केली इकडं आम्ही पाहायचं नाही, आणि आम्ही गल्लीत किती घाण केली इकडं साहेबांना पाहायचं नाही. काय बोलणार तो बिचारा. आणि मग आता त्यानं काय केलं, आता ते सकाळचा प्रहार होता आणि म्हणून तिथं ते मंत्री महोदय येणार होते. काही भूमिपूजनाचे कार्यक्रम होते आणि मग तिथं ते गुलाल वगैरे आणून ठेवलेला होता. त्यानं नेमकं काय केलं, त्या प्रातर्विधीवरती गुलाल टाकून दिला. तेवढं झाकलं त्यानं प्रकरण. पण नेमके लोक सकाळी सभेला यायला लागले आणि आल्यानंतर लोक ज्यावेळेस येतात लोकांचं लक्ष स्टेज ऐवजी हा गुलाल पडलेला दिसला नाही का. ते म्हटले अहो इथं काय? आता काय सांगणार तो? अहो म्हटलं इथं आहे ना देवी प्रगट झाली. देवी प्रगट झाली. तो आला होता सभेसाठी, तो हार घेऊन. त्यानं त्या देवीलाच हार घातला. आता त्या देवीला हार घातला म्हटल्यानंतर दुसरे आले, म्हटले काय? अहो म्हटलं इथं देवी प्रगट झाली. जे लोकांची गर्दी लागली महाराज, सगळेजण देवीलाच हार घालायला. काही काही डबल दर्शन घ्यायचे महाराज. मंत्री महोदय आले. ते म्हटले तुम्हाला वशिल्याने? नाही म्हटले मी सुद्धा रांगेतच दर्शन घेणार. मंत्री महोदयानं रांगेत दर्शन घेतलं देवीचं. स्टेज वरती ते गेले. ते म्हटले हे बघा या ठिकाणी देवी प्रगट झालेली आहेत. पुढच्याच वर्षी या देवीचं मंदिर इथं बांधून पूर्ण झालेलं राहील. या मंदिरासाठी मी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करतो. महाराज मंत्री महोदय निवडून आले. 1 कोटी रुपयाचा निधी दिला. देवीचं मंदिर झालं. पण देवीचं नाव काय ठेवलं इथं विचारू नका. सजनो, या जगामध्ये हे जे देव आहेत हे केलेले देव आहेत, काही झालेले देव आहेत. पण महादेवाचं वर्णन करत असताना महादेव जे आहेत ते देवाधिदेव आहेत. आणि असे असणारे जे महादेव आहेत तर त्या देव शब्दामध्ये दिव धातूचा आणि प्रकाश अशा पद्धतीचा अर्थ आहेत. आणि तो प्रकाश कशाचा आहे तर ज्ञानाचा प्रकाश आहे. पण हे का विसरून राहिलं असे? संत महात्मे सांगतात देवा अरे तुला देव कोणी केलं? आम्ही केलं. आणि म्हणून भक्तामुळे देवाला सुद्धा काय आहेत? महत्व आहे. आणि या देव आणि भक्त यांच्यामधलं ऐक्य घडून आणणारं कोण आहेत तर ते नाम आहेत. नाम. आजच्या कथेमध्ये भगवान शिवशंकर परमात्म्याचं परब्रह्म रूपाने असणारं, प्रणव रूपाने असणारं जे नाम आहे त्याचं चिंतन. त्याच्यानंतर भगवान शिवाचा अतिशय महत्वपूर्ण असणारा जप तो करत असताना ओम नमः शिवाय या न्यायाने
याला षडाक्षरी मंत्र म्हणतात. या षडाक्षरी मंत्राचं महात्म्य सुद्धा आज आपण प्रतिपादन करणार आहोत. अलीकडच्या कालखंडामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचा सुद्धा जप केला जातो. अतिशय महत्वपूर्ण. भगवान शिवाची साधना करत असताना या नामांचं काही महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आपण पुढे क्रमाने ते महत्व प्रतिपादन करणार आहोत. परंतु मात्र काल आपण देवराज ब्राह्मणाचा उद्धार कसा झाला हे श्री शिव महापुराणाच्या महात्म्यामध्ये द्वितीय अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. त्या द्वितीय अध्यायाचं आपण वर्णन केलं. प्रथम अध्यायामध्ये श्री शिव महापुराणाचा जो ग्रंथारंभ कसा झालेला आहे याचं वर्णन आपण केलेलं आहे. द्वितीय अध्यायामध्ये देवराज ब्राह्मणाची कथा आपण प्रतिपादित केली. कथा आपल्याला थोडक्यात सांगावं लागणार आहेत तरच आपल्याला वेळ या ठिकाणी पुरेल, अन्यथा वेळ आपल्याला पुरणार नाही. म्हणून थोडक्यात या द्वितीय अध्यायाचं वर्णन करत असताना शौनकजी महात्मे या ठिकाणी म्हणतात. शौनक उवाच सूत सूत महाभाग. थोडा स्वर द्या महाराज. सूत सूत महाभाग सर्वज्ञोसी महामते त्वत्प्रसादात् कृतार्थोऽहं पुनः पुनः इतिहासमिमं श्रुत्वा मनोमेतीव मोदते अन्यामपि कथां शंभोर वद प्रेम विवर्धिनीम. या ठिकाणी शौनकजी महात्मे म्हणतात, हे बुद्धिमान महासूत, तुम्हाला आमचा प्रणाम असो. आणि या ठिकाणी तुमच्या कृपेने कृतार्थ करणाऱ्या कथा पुन्हा पुन्हा आम्ही या ठिकाणी काय करत आहोत, ऐकत आहोत. आणि तुमच्या मुखातून ऐकलेला जो इतिहास आहे तो ऐकल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण होत आहे. सज्जनो, कथा ती असावी की ज्या कथेमध्ये अंतःकरणाला प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि ज्या कथेमधून आपलं ज्ञान वृद्धिंगत व्हावं, आपली भक्ती वृद्धिंगत व्हावी, आपलं वैराग्य वृद्धिंगत व्हावं आणि देव तत्वापर्यंत आपण पोहोचावं, मानवी जीवनाचं कल्याण व्हावं, त्याचं नाव कथा आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, हे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हो, जगामध्ये कथा जी आहेत, व्यर्थ कथा जीवनामधून बाजूला करायची. बरं का, काही शब्दाला काहीच प्रामाण्य नसतं, नाही का. आम्ही एक 5वी 6वी ला असताना तिथं आम्हाला एक अलंकार होता आणि तो अलंकार त्याच्यामध्ये वर्णन केलं होतं. काकाने काकूच्या कपाटातून कागद काढून कात्रीनं करा कापून काढली. काही अर्थ आहे का याला? याला काही अर्थ नाही. जीवनामध्ये व्यर्थ कथा ही जीवनात बाजूला काढायची आणि आपल्या जीवनामध्ये सार्थ कथा, जिला काहीतरी अर्थ आहे, अशी कथा अत्यंत महत्वाची. आणि सज्जनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी कथा आपल्या अंतःकरणामध्ये प्रकाश टाकणारी असावी. या दृष्टिकोनातून सूत महोदयांनी वर्णन करत असताना देवाचं सोडून इतरांचं वर्णन कुठंच केलं नाही. आज आपण वारकरी कीर्तनात पाहतो, कथेमध्ये पाहतो, एखादे पुढारी नेता जर आले नाही का, तर महाराज या व्यासपीठावरून खाली उतरून त्यांना साष्टांग दंडवत घालतात. कारण का? तिथून काहीतरी मिळणार असतं म्हणून. आणि याच दृष्टिकोनातून सज्जनो तुम्हाला सांगतो, म्हणून आज आपण कथेचा वाचक कसा असावा, ज्याच्या मुखामधून हे कथेचं अमृत तुम्ही श्रवण करतात, तो वक्ता कसा असावा, त्या वक्त्याचे लक्षणं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक सांगू, तुम्हाला तुमच्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर असे ज्ञानी वैराग्यशील महात्मे जे असतील
त्यांच्याच मुखातून कथा ऐका बरं का. हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. तेथे पुण्य पुण्य विशेषता, तेथे पुण्य पुण्य विशेषता, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. तेथे पुण्य पुण्य विशेषता, तेथे पुण्य पुण्य विशेषता, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण, हरिदासा मुखे हरिकथा श्रवण. हो हरिदासा मुखी हरी कथा श्रवण, तेथे पुण्य पुण्य विशेषता. पुढे तो भाग येणार आहेत. सजनो, कथा ऐकत असताना हरिदासाच्या मुखामधून ऐकायची आणि जीवनामध्ये एक ध्यानात ठेवा बरं का. मानवी जीवनाचा कालखंड आपण पाहिला. आमचे दीपक भाऊ आलेले आहेत कानळदवरून. आमच्या जय बाबाजी भक्त परिवारामध्ये कानळद गावामध्ये एवढं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी महादेवाचं त्यांनी बांधलं. अतिशय सुंदर भव्य दिव्य, म्हणजे सर्वांच्या मदतीनं. पण त्याच्यामध्ये पुढे आमचे दीपक भाऊ कायमचे असायचे, इतर मंडळी सुद्धा. पण फार निष्ठा. बाबाजींचा कुठेही कार्यक्रम असू द्या, काही येतील जातील न येतील, पण ते मात्र हजर राहतात. सजनो, ध्यानात ठेवा, या ठिकाणी भगवंताचं कार्य करत असताना आपल्या जीवनामध्ये तन मन धनाने हे कार्य केलं पाहिजे. पुढे त्याचं वर्णन येणार आहे. पण त्यांच्या कानळद गावामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये जवळजवळ 40 ते 45 लोक गेले महाराज, नाही का. 40 ते 45 लोक डोळ्यासमोर दिसणारे, कायम नित्य आपण ज्यांना पाहतो असे लोक, 40 ते 45 लोक गेले. मानवी जीवनाच्या वस्तुस्थितीचा विचार करा. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. काय करा? राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, आधी राम राम स्मराधी. लाहो करा गाठ घाला मुळ बंदी, लाहो करा गटगाला मुळ बंदी, करा गटगाला मुळ बंदी, करा गटगाला मुळ बंदी. सांडा वाहू घ्या उपाधी, सांडा वाहू घ्या उपाधी, सांडा वाहू घ्या उपाधी, वाहू घ्या उपाधी. लक्ष लावून राहा गोविंदिका, लक्ष लावून राहा गोविंदिका. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम स्मराधी, राम राम स्मराधी. राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी. महाराज तुम्ही वाज, त्यांना वाजवा. तू म्हणायला थांब अक्षय, म्हणायला थांब. सजनो, राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळ म्हणते, सांडा वावग्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदिगा. या न्यायाने आपण आपल्या जीवनामध्ये जर पाहिलं तर क्षणभंगूर नाही भरवसा. मग काय करा? वारे सावध तोडा माया आशा. या माया आशा सगळ्या सोडून टाका. कथेमध्ये सुद्धा, कथेत येत असताना सुद्धा फार आपलं मनोरंजन व्हावं ह्या अपेक्षेने येऊच नका. मनोरंजन होण्याच्या अपेक्षेने इथं येऊ नका. आपलं आत्मकल्याण होईल, आपल्याला आत्मदर्शन कसं होईल याचा विचार करून आपण कथेमध्ये या. आणि मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये सजनो ध्यानात ठेवा, मी माझ्या जीवनात एक नियम केलेला आहे. मी जिथं कथा कीर्तन करील तिथं तुमचं भोजन करणार नाही. जिथं मी कथा कीर्तन करील तिथं तुमचा बुक्का लावणार नाही, तुमचा हार घालणार नाही, आणि डिझेलचा सुद्धा 1 रुपया मरेपर्यंत घेणार नाही. ही प्रतिज्ञा मी माझ्या जीवनात केलेली आहे सज्जन. आत्मकल्याणासाठी ही कथा आहे. माझा जीवनाचा उद्देश, मी MA इंग्लिश केलेलं आहे सज्जनो. आजही मी PhD करू शकतो, 1,00,000-2 लाखाचं आतापर्यंत पेमेंट मिळेल अशी नोकरी करू शकतो.
ट्रिपा जर काढल्या तर कोट्यावधी रुपये मी मिळू शकतो जीवनामध्ये, पण माझ्या जीवनाचा इत्यर्थ त्याच्यासाठी नाही. माझं जे जीवन आहे ते मला माझ्या उद्धारासह माझ्या कुळाचा उद्धार करायचा आहे. मी ज्या गावात राहतो त्या गावाचा उद्धार मला करायचा आहे. मी ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. या जिल्ह्याचं काहीतरी कल्याण व्हावं, या महाराष्ट्र प्रांताचं काहीतरी कल्याण व्हावं, ही विमल भावना अंतकरणात आहे. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, मला दिवसभर झोप नसते, रात्री सुद्धा मला दिवसभर लोकांचं येणं जाणं, सारखे फोन, इथं कथा तिथं कीर्तन, पण करावं लागतंय. आमचे शांतिगिरीचे महात्मा सज्जनो, काय या महात्म्याच्या पोटाला काय आग पडली का त्या ठिकाणी? पण तुमच्या कल्याणासाठी शांतिगिरीजी बाबा अहोरात्र, महाराज अगदी काशी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर बाबांनी आपल्या जय बाबाजी भक्त परिवाराचा कीर्तिध्वज काशीपर्यंत पोहोचवला. त्या ठिकाणी काशीपर्यंत, उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचवला. याच महात्म्यानं आता पाठीमाग मैयाच्या किनाऱ्यावरती खलघाटावरती आश्रम तिथं तयार केला. 122 आश्रम तो महात्मा चालवतो. किती? 122 आश्रम महाराज. आणि आपलं सद्भाग्य आहे, अशा महात्म्यांचं सानिध्य आपल्याला प्राप्त होतं त्या ठिकाणी. हा अट्टहास कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये कथा करत असताना कोणी नाही माझी कथा घेतली चालेल, नाही कीर्तन ठेवलं तरी चालेल, परंतु भक्ती ज्ञानाविरहित गोष्टी मी या कथा कीर्तनात करणार नाही. लोकांच्या रंजनासाठी मी कधी कथा कीर्तन करणार नाही. सज्जनो, असो, महत्वाची भूमिका अशी आहे, आपल्या जीवनामध्ये सावधानता बाळगा. कोणता दिवस असा येईल त्या दिवशी यम चालून येईल आणि या खोडीमधून प्राण काढून नेईल, काही सांगता येत नाही. सावधानता बाळगा. म्हणून व्यर्थ कथा आपल्याला करायची नाही, आपल्याला सार्थ कथा करायची. जी सार्थ कथा सूत महोदयाने शौनकादी ऋषींच्या आणि समोर त्या ठिकाणी केलेली आहेत. आणि म्हणून महाराज, तुमच्या मुखामधून ऐकलेला हा पवित्र अशा पद्धतीचा जो इतिहास आहे तो ऐकल्यानंतर आमचं मन प्रसन्न झालेलं आहे. आता या द्वितीय अध्यायामध्ये सूतजी महोदय एक अशा पद्धतीची कथा सांगता आहेत की ज्या कथेमध्ये अतिशय पाप्यातला पापी सुद्धा त्याचा उद्धार कसा होतो याच्यासाठी अतिशय सुंदर पद्धतीची कथा सांगितलेली आहे. ओम श्री परमात्मने नमः. तृतीयोऽध्याय. सुत उवाच शृणु शौनक वक्ष्यामि त्वदग्रे गुह्यमप्युत यतस्त्वं शिवभक्तानां अग्रणीर वेदवित्तमाः समुद्र निकटे देशे ग्रामो वाष्कल संज्ञकाः वसन्ति यत्र पापिष्ठा वेदधर्मोज्झिता जनाः. सजनो, या असणाऱ्या समुद्र किनाऱ्यावरतील एक प्रदेशामध्ये वाष्कल नावाचं एक गाव आहे. आणि या वाष्कल नावाच्या गावामध्ये 4 वर्णाचे लोक राहत आहेत. 4 वर्ण: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आजकालच्या कालखंडामध्ये आपली जी असणारी वर्ण आणि आश्रम परंपरा जी आहेत ती काळाच्या कालखंडामध्ये खंडित होत चाललेली आहे. आणि त्याचा परिणाम हे जे असे कोरोना सारखे आजार येतात, काही ठिकाणी आता अमेरिकेमध्ये आग लागलेली होती, अशा ज्या गोष्टी का निर्माण होत आहेत? मानवाने आपल्या जीवनामधील असणारा जो आचार आहेत ना, आचार तो हळूहळू मानव सोडतायत. सज्जनो, आचार प्रभो धर्मा हा म्हटलेला आहे. जसं इंग्लिश मध्ये म्हणतात, इफ द कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. जीवनामध्ये ज्याचं चारित्र्य संपत असतं त्याचं चरित्र संपतं. ध्यानात ठेवा. आणि म्हणून जीवनामध्ये आचाराला फार महत्व आहे. आचार प्रभो धर्मा हा म्हटलेला आहे. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये आचार सांभाळा. हे जे 4 प्रकार आहेत ना समाजामध्ये, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कोणी निर्माण केले? कोणी निर्माण केले? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः
4 प्रकारचे जे वर्ण आहेत ते देवाने निर्माण केले. पण कसे निर्माण केले तर आपल्यामध्ये असणारा गुण आणि धर्म पाहून निर्माण केले. आपला असणारा व्यवसाय पाहून निर्माण केले. म्हणून याचं पालन जीवनामध्ये करा. पण ते करत असताना ब्राह्मणांनी शूद्रांचा तिरस्कार करायचा असं देवाने नाही सांगून ठेवलं. कुठं देवाने असं कुठं सांगून नाही ठेवलेलं. सज्जनो, अहो आमचे चोखोबराय कोण होते? बरोबर आहे का नाही? हरिजन समाजामध्ये जन्माला आलेले चोखोबराय. पण आमच्या चोखोबरायांच्या अस्थी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आणण्यासाठी ज्यावेळेस नामदेव महाराजांना पाठवलं, कथा विस्ताराने सांगत नाही. सजनो, आपला स्वतःचा पितांबर पांडुरंग परमात्म्याने चोखोबरायांच्या अस्थी आणण्यासाठी तो पितांबर दिला. नामदेव महाराज म्हटले, प्रभू देवा, अरे एवढे लोक गतप्राण झालेले, त्याच्यामध्ये तुमच्या चोखोबांची हाडं कोणती? मला काय कळणार त्या ठिकाणी. त्यावेळेस भगवंताने सांगितलं, नामा हे बघ, माझ्या चोखोबाच्या अस्थी शोधणं फार अवघड नाही. ज्या अस्थीमधून, ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी येईल ती माझ्या चोखोबांची हाडं असतील, ती माझ्या चोखोबांच्या अस्थी असतील. सजन ध्यानात ठेवा, ज्या चोखोबरांच्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी येत होता, त्या चोखोबरायांचं जीवन किती पवित्र असेल, त्या चोखोबांचा परमार्थ कसा असेल. अरे आपण कथेमध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत नाहीत, कथेत सुद्धा भगवंताचं चिंतन आपण करत नाहीत. काही ना तर कथेतच झोपा येतात. कथेमध्ये झोपा घेणारे लोक मी पाहिले. इथं नाही, मानोरी गावामध्ये ही एक चांगली गोष्ट आहे. मानोरी गावामध्ये नाही. म्हणून मला असं वाटतं की वर्षभर इथं कथा करावी, कारण इथं झोपणारे कोणीच नाही. नाही ना कोणी? मागचे आहे ना जागे? आहेत सगळे, नाही का? सजनो, ध्यानात ठेवा, कथेमध्ये झोप येणं हे पाप आहे बरं का. कथेमध्ये झोप येणं हे पाप आहे. ही कथा, ही असणारी निद्रा कोणाची बायको आहे माहिती आहे का? कुंभकर्णाची बायको आहे. आणि ज्यावेळी प्रसंग असा निर्माण झाला, देवाने कुंभकर्णाला मारलं रामाने, त्यावेळेस ती निद्रा देवी म्हटली, देवा हे बघ, ध्यानात ठेव, तू माझ्या पतीला मारलं ना, आता इथून पुढं मी तुझ्या कथा कीर्तन काय करील, बंद पाडील. म्हटले कसं पाडणार? म्हटले हे बघ देवा, जिथं जिथं कथा कीर्तन असतील तिथं तिथं मी काय करणार, जाणार, आणि जे जे कथा ऐकणारे आहेत ना त्यांच्या मानगुटावर बसणार, नाही का. आणि मग महाराज सुरुवातीलाच बर का, ती म्हणते येऊ का, येऊ का? हा म्हणतो नको नको, नाही का. ती म्हणते येऊ का? हा म्हणतो नको, नाही का. एकदा पाहते ती, दोनदा पाहते, तिसऱ्यांदा म्हणते ये ये. म्हटलं का जी आई येते ती, की आल्यानंतर कथा अगदी संपल्यानंतरच हा म्हणतो वा वा, आणि हाच म्हणतो बरं का, काय कथा गोड झाली महाराज, काय कथा गोड झाली. म्हटलं काय आवडलं कथेमधलं महाराज? अहो झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा झोप लागत नाहीत, पण तुमची कथा इतकी गोड, सुरुवातीला आल्यापासून जी झोप लागते ती कथा संपल्यावरच उठते त्या ठिकाणी, नाही का. सजनो, पण भगवान परमात्म्यानं सांगितलं ठीक आहे, तू माझ्या कथा कीर्तनामध्ये येणार, पण जो जो माझ्या कथेमध्ये येईल आणि आल्यानंतर भगवंताचं पवित्र नामस्मरण जो करील त्याच्यावरती मात्र निद्रा देवीचा प्रभाव होणार नाही. म्हणून सर्वांनी मनपूर्वक नामस्मरण करा. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. 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 काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ सर्वांनी टाळी वाजव, बोला. काशी अमरनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे.
काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ बोला, 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 बोला. काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. थोडासा असा माईकचा असा म्हणजे पखवाजाचा भंगभंग आवाज येतोय थोडासा का फक्त मृदंग मृदंग. श्रीराम श्रीराम थाप द्या ना मला. हां थोडा अजून बरोबर. कथेमध्ये जो भगवंताचं चिंतन करतो सज्जनो त्याला या ठिकाणी निद्रा देवीचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव होणार नाही. असो या ठिकाणी असणारी ही पवित्र अशा पद्धतीची जी कथा आहे मी याच्यामध्ये 4 वर्णांचा विचार सांगत होतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. इतरांचा तिरस्कार करू नका. हे 4 प्रकार समाजामधून जाऊ शकत नाहीत. आता मला विस्तार करायला वेळ कमी असल्यामुळं या ठिकाणी मी या गोष्टीवरती बोलणार नाही. पहा सज्जनो पूर्वीच्या कालखंडामध्ये ब्राह्मण लोक जे आहेत ते शिकवायचं काम करायचे. क्षत्रिय लोक रक्षणाचं काम करायचे. वैश्य लोक काय करायचे व्यापाराचं काम करायचे आणि शूद्र लोक सेवेचं काम करायचे. आता फक्त संज्ञा बदलल्या. संज्ञा बदलल्या. ब्राह्मणाची जागा शिक्षकांनी घेतली, क्षत्रियांची जागा रक्षकांनी घेतली, वैश्यांची जागा पोषकांनी घेतली आणि शूद्रांची जागा सेवकांनी घेतली. 4 संज्ञा जगामधून जाऊ शकत नाहीत कारण त्या देवाने निर्माण केलेल्या आहेत. शिक्षक रक्षक पोषक आणि सेवक संज्ञा बदलल्या. लोकांना मराठी कळत नाही म्हणून इंग्लिश मधून सांगावं लागतं नाही का. बरोबर आहे का नाही. पहा एखाद्याला विचारलं तुमचा मुलगा काय करतो. अहो म्हटले तो क्लास 1 ऑफिसर आहे. म्हटले तुमचा मुलगा 1च मार्क्स कमी पडला हो त्यामुळे तो क्लास 2च्या पोस्टवरती आहे. तुमचा मुलगा आमचा मुलगा क्लास 3 आहे. तुमचा मुलगा अहो तो काही नाही एक सामान्य सेवेचं काम करतो क्लास 4च्या पोस्टवरती आहेत. 4 प्रकार बदलले का बदलू शकत नाहीत. ही भगवंताची व्यवस्था आहे. या असणाऱ्या वाशकल नावाच्या गावामध्ये 4 वर्णाचे लोक राहत होते. पण ब्राह्मण लोक जे होते या गावामधील सज्जनो त्यांच्या जीवनामध्ये सद्धर्माचं पालन ते करत नव्हते. ब्राह्मण लोकांनी काय करावं सज्जनो जगाच्या अभ्युदयासाठी असणारा वेद त्या वेदाचं ज्ञान भगवंताने ब्राह्मणांना दिलेलं आहे. पण आज ब्राह्मण सुद्धा वेदाची विक्री करायला लागलेले. फक्त कीर्तनकारच कथेची विक्री करतात असं नाही. ब्राह्मण सुद्धा वेद विकायला लागलेले आहेत. या ठिकाणचे क्षत्रिय लोक ज्यांच्या जीवनामध्ये शौर्य महत्वाचं आहे ते शौर्य कर्म सोडून चौर्य कर्म करायला लागलेले चोऱ्या करायला लागलेले आहेत. वैश्य जे आहेत ते सुद्धा धनसंपत्ती कमवून आणि आपल्या जीवनामध्ये व्याभिचारासाठी त्या धनाचा दुरुपयोग करतात. शूद्र लोक जे आहेत ते चांगल्या पद्धतीची वेशभूषा करतात आणि उच्च वर्णीयांच्या समाजामध्ये असणाऱ्या ज्या मुली आहेत नाही का त्या हे शिव महापुराणात लिहिलेलं आहे बरं का. मी शिव महापुराणात लिहिलेलं ओरिजिनल सांगतोय. माझ्या पदार्थ काहीच सांगत नाहीत त्या ठिकाणी. सजनो संकरो नरका येव कुल ज्ञानाम कुलस्य पतंती पितरो हिशाम लुप्त पिंडोदक क्रिया. आज पहा महिला सुद्धा लग्न करत असताना अशा पुरुषाशी करतात जो जास्त चरचर बोलतो नाही का, दिसायला चांगला आहे नाही का, पण त्याचा आचार पाहत नाहीत. शिव महापुराण याच्यावरती प्रकाश टाकतंय बरं का. आणि म्हणून जग जे ऱ्हासाकडे जे चाललेलं आहे सजनो ध्यानात ठेवा. आज वर्णसंकर व्हायला लागलेला आहे. कितीतरी गोष्टी जीवनामध्ये घातक व्हायला लागलेल्या आहे.
याचा विचार प्रत्येकाने जीवनामध्ये करा. स्वे स्वे कर्मने भिरत संसिद्धिम नभते ना राहा. या न्यायाने प्रत्येकाने आपला असणारं कर्म असेल, आपला व्यवसाय असेल, आपल्याला ज्या स्थितीमध्ये, आणि ध्यानात ठेवा आपल्याला जो जन्म मिळालेला आहे तो आपल्या कर्माचा दुष्परिणाम आहे. हे ध्यानात ठेवा बरं का, हे ध्यानात ठेवा. अरे आपण या ठिकाणी कोणाचा उपास करायचा नाही, पण प्रत्येकाने जर प्रत्येकाच्या कक्षेमध्ये जर राहिलं तर आपलं जीवन पुनीत पावन होईल. कारण ही शास्त्राची मर्यादा आहे. आपण जर मर्यादा सांडल्या, समजा यदा कदाचित समुद्राने मर्यादा सांडली, मुंबईचा समुद्र तो म्हटला चला मानुरीकरांनी खूप सुंदर नियोजन केलं, आपण पण भेट द्यायला जाऊ. मुंबईचा समुद्र जर इथं भेट द्यायला आला तर काय होईल बरं? काय होईल या ठिकाणी? सजन प्रलय होईल, प्रलय नाही का? समुद्राने मर्यादामध्ये राहू. आमच्या सीता मातेनं लक्ष्मण रेखा उल्लंघली, त्याचा परिणाम रावणाच्या ताब्यात राहावं लागलं. म्हणून प्रत्येकाने आपल्या असणाऱ्या मर्यादेप्रमाणे राहा. स्त्रियांनी सुद्धा नाही का? अरे या देशामध्ये सीता मात्यासारखी पवित्र माता वनवास पतीला मिळाला तरी सुद्धा त्या मातेनं सांगितलं जिथं राम तिथं सीता नाही का? अनवाणी पायाने सीता माता त्या जंगलामध्ये भटकल्या रामचंद्र प्रभूंच्या सोबत. याला पतिव्रता धर्म म्हणतात. या देशामध्ये सीता माता झाल्या. या देशामध्ये अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. सजनो, या 5 असणाऱ्या महासती यांच्या नामाचा जो जप करतो त्याच्या जीवनामध्ये झालेलं पाप नष्ट होत असतं. एवढी ताकद त्यांच्या नावामध्ये. आणि याच देशामध्ये मुलींना समजावून सांगावं लागतं की हे बालिकांनो ध्यानात ठेवा, आई वडील तुमच्यावरती विश्वास ठेवतात, तुम्हाला कॉलेजला पाठवतात. काय अपेक्षा असते बरं त्या पित्याची? काय अपेक्षा असते त्या ठिकाणी? एकच, त्या माता पित्यांची एकच अपेक्षा असते, आमची सोनू असेल, मोनू असेल, हिनं जीवनात खूप शिकावं. आम्ही आमच्या जीवनामध्ये काबाड कष्ट केले, काबाड कष्टामध्ये आमचं जीवन गेलं, मात्र आम्ही जे दुःख भोगलं त्या आमच्या मुलीला भोगायला लागू नये याच्यासाठी जीवाचं रान करतात रे, जीवाचं रान करतात. जर वरून पाऊस जर गर्जना करायला लागला आणि पावसाचं वातावरण जर झालं तर देण्यासाठी आलेला बाग असतो महाराज. किती कष्ट केलेले राहतात त्या पित्याने, त्या आईने किती कष्ट केलेले राहतात. रात्र पाहत नाहीत, दिवस पाहत नाहीत. आज जे हार्ट अटॅकचं प्रमाण जे येतंय हे टेन्शनमुळे येतंय बरं का. या टेन्शनमुळे येतंय. वर्षभर मेहनत केलेली असते बागासाठी आणि आता तो बाग गेल्यानंतर बिचाऱ्यानं स्वप्न रंगवलेले असतात. याच्यामधून 10% जे काही औषधींचे पैसे असतील ते मी देईन, 10% जे असतील त्याच्यामधले ते आपला असणारा किराणा घरामधला, काही पाहुण्या रावळ्यांसाठी. आणि तो बाप विचार करत असतो माझ्या मुलीचं ज्यावेळेस लग्न होईल ना त्या लग्नामध्ये मी अशा पद्धतीचं वातावरण तयार करील की या नाशिक जिल्ह्यामध्ये जसं लग्न झालं नाही असं मी माझ्या मुलीचं लग्न करील. काय स्वप्न रंगवलेले असतात त्या पित्याने, बरोबर आहे की नाही? किती स्वप्न रंगवलेले असतात. आणि सज्जनो, दरवर्षी तो पिता स्वतःसाठी कपडे घेत नाहीत. एकच असणारा ड्रेस तोच त्या ठिकाणी धुतो, पुन्हा घालतो. किती अट्टहास करतो जीवनामध्ये. कधी ट्रॅक्टर बिघडला, कधी काय झालं, किती कष्ट त्या बिचाऱ्याला करावे लागतात. रात्रीचा जाऊन त्या ठिकाणी बारे देतो, रात्रीचा शेतामध्ये जातो. अरे जिथं सर्प फिरतात अशा शेतामध्ये तो पिता त्या ठिकाणी जातो, कष्ट करतो. का? तुमच्या लग्नासाठी, मुलींच्या लग्नासाठी. आणि ती मुलगी तिला शिकवल्यानंतर एक दिवस ती त्या जन्मदात्या पित्याच्या हातावरती तुरी देऊन ज्याच्याबरोबर जायला नको त्याच्याबरोबर निघून जाते. सजनो, हा कलीचा दुष्प्रभाव आहे, ध्यानात ठेवा. हा कलीचा दुष्प्रभाव आहे. एक ध्यानात ठेवा, ज्या मुलीने आपल्या पित्याला फसवलं आयुष्यामध्ये तिचं कधीच कल्याण होणार नाही बरं का. ध्यानात ठेवा. भौतिक सुख म्हणजे कल्याण नाही. जीवनामध्ये आपल्या पित्याशी एकनिष्ठ राहणं, आई वडिलांची जे स्वप्न आहेत त्या बिचारांनी जे स्वप्न पाहिलेले आहेत त्या स्वप्नांसाठी जागणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची. आणि म्हणून
विचार करा, थोडासा विचार करा, संयम बाळगा जीवनामध्ये, संयम बाळगा. सज्जनो, आम्ही पण कॉलेजचं जीवन शिकलो त्या ठिकाणी, आळंदीमध्ये राहिलो, जीवनामध्ये ध्यानात ठेवा. पण फार एक महत्वपूर्ण विचार आम्ही आमच्या जीवनामध्ये जोपासलेला होता. सज्जनो, मी 4 वर्ष आळंदीवरून घरी सुद्धा आलो नाही बरं का. संस्था सुटल्यानंतरच मी MA ला असताना आळंदीला गेलो, संस्था सुटल्यानंतरच मी घरी आलो माझ्या जीवनामध्ये, पण अभ्यास करून आलो. ध्यानात ठेवा, शिळे तुकडे खाल्ले असतील. 7 वर्ष आळंदीमध्ये 3.5 वर्ष शिळे तुकडे खाल्ले महाराज. मिरची बरोबर तेल सुद्धा नाही, त्या मिरची बरोबर हळद नाही, त्याच्यामध्ये जिरे नाही, मोहरी नाही, फक्त मिरचीचा असणारा तो कूट आणि त्याच्यामध्ये मीठ आणि इंद्रायणीचं पाणी जीवनामध्ये हे केलं. म्हणून आजही पण ध्यानात ठेवा, मी माझ्या जीवनात शिव महापुराणाची कथा करतो, देवी भागवताची कथा करतो, नर्मदा पुराणाची कथा करतो, राम कथा करतो. कोणती कथा तुम्ही मला सांगा, 18 पुराणापैकी कोणती कथा सांगा बाबा. कोणतं आहे? मत्स्य पुराण करायचं ठीक आहे, सकाळी सांगा, संध्याकाळी कथा सुरू होईल. मार्कंडेय पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्तक, विष्णू, वायू, वराह, वामन, नारद, पद्मपुराण, लिंग पुराण, कुर्म पुराण, स्कंद पुराण, गरुड पुराण, कोणताही कथा मला तुम्ही सांगा, ती कथा मी करणार जीवनामध्ये. त्याच्यासाठी अभ्यास लागतो महाराज जीवनामध्ये. ध्यानात ठेवा, अंतकरणाची वृत्ती पवित्र लागते. हे कोणाचंही काम नाही त्या ठिकाणी. का सांगतोय मी, का सांगतो, या कथेमध्ये आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. मी सांगेल, माता सतीचं चरित्र सांगेल, आमच्या पार्वती मातेचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे सज्जनो. अरे काय होतं भगवान शिवशंकर परमात्म्याकडे, पण आमच्या पार्वती आई साहेबांनी जसे असेल तसे भगवान शिवशंकर परमात्म्याची स्वीकृती आपल्या जीवनामध्ये केली, नारी धर्म आपल्या जीवनामध्ये सांभाळला. म्हणून सज्जनो ध्यानात ठेवा, जीवनामध्ये आचार प्रभो धर्मा सांगितलं. चातुर्वर्ण्य मया सृष्टम या न्यायाने विचार करत होतो. या ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार. निवडिले सार असार ते, निवडिले सार असार ते, निवडिले सार असार ते, निवडिले सार असार ते. धर्मनीतीचा ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार, धर्मनीतीचा ऐकावा प्रकार. हो, धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार असा शब्द आहे मला वाटतं. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार, निवडिले सार असार ते. ठीक आहे, या ठिकाणी धर्म आणि नीती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे. वेळ आपल्याकडे कमी असल्यामुळं या ठिकाणी थोडक्यात हे चरित्र सांगतो. वाशकल नावाच्या गावामध्ये 4 वर्णाचे लोक राहत आहेत, परंतु आपल्या वर्ण धर्मानुसार ते राहत नाहीत. आणि याच असणाऱ्या वाशकल नावाच्या गावामध्ये एक बिंदू नावाचा ब्राह्मण राहतो आहे. अतिशय अधर्मी, अतिशय दुरात्मा. जसं श्रीमद भागवतामध्ये त्या धुंदुकारीचं चरित्र आलेलं आहे, त्याच पद्धतीनं हा ब्राह्मण पुत्र असताना सुद्धा अतिशय अधर्मी वागतोय, दुरात्मा वागतो, दुरात्म्याच्या पद्धतीनं आचरण करतोय. महापापी होता आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. सजनो, पती जरी अधर्माने वागत होता तरी परंतु चंचुला मात्र तिचं अंतकरण पवित्र होतं. धर्माने ती वागत होती, सुंदर होती, पण तिचं जीवन जे होतं तर ते अतिशय पवित्र होतं, साध्वी अशा पद्धतीचं तिचं जीवन होतं. पण पती मात्र त्या ठिकाणी काय करायला लागला, वेश्यागमन करायला लागला आणि नेहमीच आपल्या पत्नीची उपेक्षा करायला लागला. ध्यानात ठेवा पुरुष मंडळींनो, एक गोष्ट ध्यानात ठेवायची, पत्नीची अगदी आरतीच करायची असं मी म्हणणार नाही बरं का, तिची अगदी आरती करायची असं मी म्हणणार नाही.
काही काही करतात ना, जय देवी जय देवी जय माझी बायको, जे जे तू सांगेल ते आम्ही ऐको, नाही का? एवढं नाही खाली जायचं, ध्यानात ठेवा, एवढं खाली जायचं नाही. पण एक ध्यानात ठेवा, जिथं जिथं स्त्रीचं योग्य मत असेल, तिचा योग्य विचार जर असेल, तर आपण जरी पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये वाढलेलं असेल, पण योग्य तिचा विचार जर असेल तर जीवनामध्ये तो घेतला पाहिजे बरं का. एक महत्वाची गोष्ट सांगून जातो, शास्त्र असं वर्णन करतं, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथं स्त्रीचा आदर केला जातो बरं का, स्त्रीच्या योग्य मताचा आदर केला जातो, त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या देवता त्या घरात रममान होतात बरं का. जिथं नारी धर्माचं आचरण करणारी स्त्री आणि तिचं काय केला जातो, आदर केला जातो, तिथं मात्र देवतांचा वास असतो. आणि ज्या घरामध्ये, ध्यानात ठेवा, ज्या घरामध्ये स्त्रीची विनाकारण उपेक्षा केली जाते, तिचा पदोपदी अपमान केला जातो, त्या घरामध्ये लक्ष्मी कधी थांबत नाहीत बरं का. ध्यानात ठेवा, त्या घरात कधीच लक्ष्मीचं वास्तव्य राहू शकत नाही. आणि स्त्रियांच्या बाबतीतला एक विचार सांगतो, विनाश्रयेन शोभन्ते पंडिता वनिता लता. या ज्या 3 गोष्टी आहे ना, पंडित आहेत परंतु पंडिताला राजाचा आश्रय पाहिजे, ध्यानात ठेवा. किंवा पंडित आहेत पण तुमच्यासारखे श्रवण करणारे, त्यांच्या मुखातून श्रवण करणारे, त्या पंडिताला आश्रय असल्याशिवाय त्या पंडिताच्या ज्ञानाचा उपयोग होत नाही. विनाश्रयेन शोभन्ते पंडिता वनिता म्हणजे स्त्री सुद्धा पुरुषाच्या आश्रयाशिवाय तिला सुद्धा शोभा नाही. आणि लता म्हणजे वेली. वेली जी आहेत ना, वेली, ती वेली सुद्धा झाडाच्या आश्रयाने राहत असते, ध्यानात ठेवा. म्हणून जर झाड नसेल तर ती वेली जी आहे ती तितकीशी फोफवत नाही, तितकीशी वाढत नाहीत. तिला आधाराची गरज आहे, स्त्रीला आधाराची गरज आहे, आणि पंडिताला सुद्धा राजाश्रयाची गरज आहे. आणि म्हणून संसार रूपी रथाचे, गाडीचे हे 2 चक्र आहेत, स्त्री आणि पुरुष. एकमेकाचा आदर केला पाहिजे. पण काही काही घरामध्ये स्त्रियांचा अनादर केला जातो, स्त्रियांचा अनादर केला जातो. आमच्या तुकोबरायांनी स्त्रियांचा किती आदर केला, किती आदर केला. तुकोबराय सांगतात, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या आणि मग पुत्र म्हटलेले, ध्यानात ठेवा. तयाचा हरिक वाटे देवा. तुकोबरा सांगतात, गीता भागवत करती श्रवण. अगोदर गीतेचं नाव घेतलं आणि नंतर भागवताचं नाव घेतलं. पहा, एक भजनच आहे, सीतापती रघुवीर श्रीलक्ष्मी शारंधर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. सीतापती रघुवीर श्रीलक्ष्मी शारंधर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. ओ सीतापती रघुवीर श्रीलक्ष्मी शारंधर राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. पांडुरंग रखुमाई पांडुरंग. हो, काय सुंदर भजन आहे. अगोदर सीतापती रघुवीर, अगोदर सीता मातेचं नाव, मग रामाचं नाव. अगोदर श्री लक्ष्मी आई साहेबांचं नाव, मग शारंगधराचं नाव. घरी आला का, आल्यानंतर गरम पाणी केलं का? ती म्हटली नाही हो, आज घाईघाईत आले. का केलं नाही गरम पाणी? बाहेर एवढी थंडी पडली, गरम पाणी केलं नाही. लगेच काठी काढणार, बायकोला मारला. मग आता दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर तिनं गरम पाणी करून ठेवलं. त्या ठिकाणी विचारलं, पाणी गरम केलं का? हो म्हटले केलं. का केलं? तुला कळत नाही? एवढा गॅस नसतो, का गरम पाणी केलं?
ठोकली बायको पुन्हा त्या ठिकाणी. एका दिवशी आला, कोणती भाजी केली? वांग्याची केली. तुला कळत नाही का? हा, मला त्या ठिकाणी अगदी म्हणजे माझं अंग वावडे, मला बटाट्याची भाजी खायची होती. ठोकली बायको. एकाच दिवशी मग बटाटा केलं. काय बटाटे केलं? तुला कळत नाही का? त्या ठिकाणी ते वातळ असतं, माझ्या पोटाला आज त्रास होतोय. ठोकली बायको. आता काय करणार बा? एक दिवस तो घरी आला. आल्याच्या नंतर म्हटलं, पाणी गरम केलं का? गरम पाणी आहेत का? म्हटले हो आहेत. आहे म्हटल्यानंतर का गरम केलं? म्हटलं त्या ठिकाणी पाणी मला आज थंड पाणी पाहिजे होतं. म्हटले थंड सुद्धा आहे. थंडही होतं आणि गरमही होतं. त्या ठिकाणी दोन्ही पाणी होतं. घरामध्ये आला, कशाची भाजी केली? म्हटले वांग्याची केली. मला बटाट्याची खायची होती. म्हटले बटाट्याची पण करून ठेवली. वांग केलं आणि बटाटाही केलं. असं त्याची तळमळ व्हायला लागली. काय करावं म्हटले, आज काही मुद्दाच सापडेना. जेवला सरला फुगला. आणि मग तो म्हटला, म्हटले अंथरून कुठं टाकलं? म्हटले घरामध्ये टाकलं. का घरात टाकलं? एवढं गरम होतं. म्हटले बाहेर पण टाकून ठेवलं. गेले बाहेर झोपला बरं का. त्या ठिकाणी झोपल्यानंतर ती बिचारी आडदांड होता, याचे पाय दाबत बसली. आणि बसल्यानंतर पत्नीला प्रश्न विचारला, काय ग? म्हटले हे वरती जे लाईट चमकतात, आता याला अक्कल नाही का? त्या ठिकाणी काय हे काय आहेत? म्हटले त्या ठिकाणी आता याला माहिती आहे ना वरती आकाशात काय चमकतात, तारे वगैरे नाही का? हे काय आहेत? म्हटले हे वरती जे लाईट लावलेले हे कशाचे लाईट आहेत? ती म्हटले अहो काय, देवता लोक लवकर उठतात आणि ते देवता लोक स्नानाला जात असताना त्यांना प्रकाशामध्ये स्नान. बरं उत्तर नाही दिलं तरी ठोकायचं बायकोला बरं का, काहीतरी उत्तर द्यावंच लागायचं. मग म्हटले अहो देवता लोक पहाटे पहाटे उठतात आणि उठल्याच्या नंतर ते स्नानाला जातात. मग जाताना त्या ठिकाणी जसे पृथ्वीवरती लाईट लावलेले राहतात तसे काय केलेले आहेत सगळे देवांना तिथं लाईट लावून ठेवलेले. म्हटले असं आहे का? मग तुला अक्कल नाही? समजा एखादी तार तुटली आणि माझ्या अंगावर जर पडली आणि मी जर मेलो तर याच्यासाठी अंतरून टाकलं का? ठोकली ना बायको महाराज नाही का? सज्जनो ध्यानात ठेवा, प्रत्येक पतीने आपली जी अर्धांगिनी आहे तिच्या योग्य मताचा आदर करा. स्त्रियांनी सुद्धा पुरुषांचा उपहास करू नका. आणि एक ध्यानात ठेवा बरं का, पुरुष मंडळी किती जरी विद्वान असतील बरं का, पण तुमची इज्जत यांच्या हातामध्ये बरं का. तुमची इज्जत कोणाच्या हातामध्ये? यांच्या हातामध्ये. मी चंचुग आणि बिंदुलाचं चरित्र तुम्हाला सांगतोय. तुमची इज्जत यांच्या हातामध्ये बरं का. एक जण म्हणजे पती पत्नीमध्ये अशी स्पर्धाच लागली, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ? तो म्हटला मी श्रेष्ठ, ती म्हटली मी श्रेष्ठ. ध्यानात ठेवा तुमची इज्जत माझ्या हातात आहे. म्हटले कशी काय? सिद्ध करून दाखव. म्हटलं ठीक आहे. पहिलवान होता बरं का, आडदांड होता. एक दिवस असा चौकामध्ये बसला, पोळ्याचा दिवस होता. सकाळी सकाळी चौकामध्ये बसला आणि जे गप्पा गोष्टी मारायला लागला. आमक्या पहिलवानाला पाडलो, तामसवाडीचा पहिलवान पाडला, इकडं लासलगावचा पहिलवान पाडला. एका पण जत्रेमध्ये यात्रेत माझी पाठ लागली नाही बरं का. अशा गप्पा गोष्टी मिशीवर ताव मारत होता. आणि तेवढ्यामध्ये बरं का त्या बाईनं काय केलं, तो तिचा छोटासा मुलगा होता. म्हटले जा बाळू, तुझे वडील तिथं बसले ना, त्यांना म्हणा आईनं तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. आईने काय केलं? तुम्हाला पुरण वाटायला बोलवलं. याच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. तेवढ्यामध्ये ते मुलगा आला, बाबा बाबा तुम्हाला आईनं पुरण वाटायला बोलवलं. जेव्हा ते बाकीच्यांनी ते ऐकलं सगळे हसायला लागले. म्हटले रामभाऊ इथं लय गोष्टी मारतो घरी पुरण वाटतो. जो राग आला उठला, सांन 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 निघाला. म्हटले आता हिला ठोकतोच. म्हटले हा, मी आतापर्यंत कधी पुरण वाटलं नाही, एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान केला. घरी गेला आणि गेल्यानंतर काठीच काढली. तुला अक्कल आहे का? म्हटले एवढ्या लोकांमध्ये माझा अपमान केला. म्हटले काय अपमान केला तुमचा? काय अपमान केला तुमचा? मग मला पुरण वाटेल बोल. अहो म्हटले जरा नीट ऐका, जरा डोकं ठिकाणावर ठेवा. म्हटले काय? हे बघा म्हटले आपल्याला किती नवसा सायसाना हा बाळू झाला. म्हटले हो खूप नवस सायस केले. मग मी एका देवाला असा नवस केलेला होता की ज्या वेळेस मला त्या ठिकाणी मुलगा होईल त्यावेळेस मी काय करील, 1.25 शेराचं पुरण त्या ठिकाणी वाटून आणि ते काय करील गावामध्ये सगळ्या गावाला त्या ठिकाणी वाटील, असा मी नवस केलेला होता. मग आता ते पुरण मी वाटून ठेवलेलं आहे, तेवढं पुरण तुम्ही गावात जाऊन वाटून या, याच्यात काय अवघड झालं? तो म्हटला असं आहे का? मग तिने विचारलं का हो सांगा ना.
तुमच्या हातात माझी इज्जत आहेत का माझ्या हातामध्ये तुमची इज्जत आहेत? तुमच्या हातात माझं मोठेपण आहेत का माझ्या हातात तुमचं मोठेपण आहेत? तो म्हटला माझी आई मी मान्य करतो तुझ्याच हातामध्ये माझी काय आहेत इज्जत आहेत मोठेपण आहेत. सज्जनो ध्यानात ठेवा. म्हणून यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. हा जो बिंदुक नावाचा जो ब्राह्मण आहे तो आपली पत्नी जी चंचुला आहे त्या चंचुलेचा उपहास करतोय. कधी कधी ती रात्र रात्र तळमळत राहायची. हा वेशागमन करायचा, पतीच्या सहवासाची इच्छा करायची, परंतु हा जीवनामध्ये चुकीचं वागल्यामुळं शेवटी मात्र तिने बऱ्याच दिवस वाट पाहिली. आणि वाट पाहिल्यानंतर तिने सुद्धा आपला जो पतिव्रता धर्म होता बऱ्याच दिवस पाळला, परंतु नाविलाजाने मात्र तिने आपल्या जीवनामध्ये पतिव्रता धर्म त्या ठिकाणी आणि सोडलेला आहे. बऱ्याच दिवस तिनं पाहिलं आपल्या चारित्र्याला कलंक लागू नये, निष्पाप आपलं जीवन असावं, परंतु मात्र बराच काळ व्यतीत केल्यानंतर तिचा नाविलाज झाला. आणि शेवटी मात्र पतीच्या वागणुकीला कंटाळून ती जीवनामध्ये धर्मभ्रष्ट झालेली आहेत, शीलभ्रष्ट झालेली आहेत, व्याभिचार करू लागलेले आहेत. काही दिवसांनी या ठिकाणी या पतीने एका शूद्र स्त्रीशी एका वेश्येशी लग्न केलं आणि त्याने आपला संसार बाजूला थाटलेला आहे. आता चंचुला मात्र विचार करते, जीवन जगण्याचे धडत आहेत, ज्या पद्धतीने जीवन जगता येईल त्या पद्धतीचा व्याभिचार तिने आपल्या जीवनामध्ये सुरू केला आणि आपल्या मुलांचं भरण पालन पोषण करू लागली. अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर या ब्राह्मणाचं वार्धक्यानं मरण त्याला आलेलं आहे आणि यमदूतांनी त्याला काय केलेलं आहे, मेल्यानंतर नरकामध्ये ढकलून दिलं. काही कालखंड त्याने असणाऱ्या त्या नरकामध्ये त्याचा काही कालखंड गेला आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्या असणाऱ्या जीवनाच्या गतीनुसार एका असणाऱ्या पिशाच्य योनीमध्ये त्याला जन्माला घातलं. आणि तोच ब्राह्मण बिंदुक नावाचा ब्राह्मण, कर्मभ्रष्ट झालेला ब्राह्मण, मानव म्हणून जन्माला आलेला ब्राह्मण, पण आपल्या चुकीच्या कुकर्मामुळे विंध्य नावाच्या पर्वतावरती पिशाच्य योनीमध्ये गेलेला आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, जीवाच्या बाबतीमध्ये आपली सद्गती नाही झाली तर चालेल, पण असं आचरण करू नका की ज्या आचरणाच्या द्वारे आपल्या जीवनात आपली दुर्गती होईल. असं आचरण कधी जीवनामध्ये करू नका. मनुष्याने आपला जो उद्धार आहे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मनः. आपला उद्धार हा आपल्याच हातामध्ये आहे आणि आपलं पतन हे आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने ठरवा. आणि तुकोबरा एक सांगतात, मागे केले पाहू नका, माग काय केलं ते पाहू नका, पण इथून पुढे पुढे जामीन आहे तुका. आजपासून जरी एखाद्याने ठरवलं ना की माझ्या जीवनात ज्या चुका झाल्या असतील होऊ द्या. सज्जनो ध्यानात ठेवा, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. पण त्याच मनुष्याने जर योग्य पद्धतीचं आचरण आपल्या जीवनामध्ये जर केलं ना तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये फार उंचीवरती जाऊ शकतो. नर करणी करे सो नर का नारायण बन जाय, नाही का? नराने जर करणी केली ना मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला हे काय आहेत की मनुष्य देहाला निधान म्हटलेलं आहे, नाही का? ते आपल्या हाताला लागलेलं आहेत आणि ते हाताला लागलेलं मनुष्यरूपी निधान, नाही का? याच्यामध्ये ज्याने ठरवलं मला देव व्हायचंय तो देव होऊ शकतो. हे सामर्थ्य आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्यामी जन्मालो जन्मालो धन्यामी जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो आलो धन्य आम्ही
मी जन्मालो. महाराजांनी प्रमाण दिलं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यरूपी साधन आपल्याला प्राप्त झालेलं आहेत ना, याच्यात सत म्हणजे मृत्यूवरती विजय. चित शब्दाचा अर्थ असा आहे की अज्ञानावरती विजय, आणि आनंद म्हणजे दुःखावरती विजय मिळवण्यासाठी आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. सज्जनो, नरदेह निधान लागले हाती उत्तम सार, उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे, हे नरदेहाचं सामर्थ्य आहे. परंतु काही लोक कुकर्म करतात. तसं या असणाऱ्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने कुकर्म केलं. त्याचा परिणाम विंध्य नावाच्या पर्वतावरती पिशाच्या योनीमध्ये आणि भटकू लागलेला आहे. पुन्हा एक सांगून जाईल, विषय आला म्हणून सांगून जाईल. सज्जनो, ध्यानात ठेवा, किती दुःख जरी आपल्या जीवनामध्ये आलं तर कधी आत्महत्येचा विचार करू नका बरं का. कधीच आत्महत्येचा विचार करू नका. जो जीवनामध्ये आत्महत्या करतो त्याला एक कल्प पिशाच्या योनीमध्ये फिरावं लागतं बरं का. एक कल्प. मेलं म्हणजे संपलं, हा त्याच्यावरचा पर्याय नाही बरं का. ध्यानात ठेवा. अरे सज्जनो, ध्यानात ठेवा, पुरुष मंडळीने एकच विचार करायचा, आपल्या जीवनामध्ये किती जरी दुःख आलं तरी राजा हरिश्चंद्राच्या जीवनामध्ये जेवढं दुःख आलं तेवढं आपल्या जीवनात येणार नाही. ध्यानात ठेवा, तेवढं आपल्या जीवनात येणार नाही. गुरूंनी किती परीक्षा पाहिली हरिश्चंद्राची, बरोबर आहे का नाही? किती परीक्षा पाहिली. महर्षी दुर्वासांनी, त्या ठिकाणी आपल्या विश्वामित्रांनी हरिश्चंद्राचा किती छळ केला. परंतु सद्धर्माला जागणारे राजा हरिश्चंद्र काशी नावाच्या क्षेत्रामध्ये, नाही का, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोम्या घरी पाणी. सजनो, अरे डोंबाच्या घरी पाणी वाहिलं, नोहे नोहे आपली पत्नी डोंबाला विकली महाराज त्या ठिकाणी, नाही का, आपली पत्नी विकली. केवढं त्या ठिकाणी विचार जर केला तर हरिश्चंद्राच्या जीवनात जेवढं दुःख त्यांनी सहन केलं तेवढं आपल्या जीवनात कधी येणार नाही. शिबी दधीची हरी चंदन रेशा धर्म हेतू सहे नाना क्लेशा. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ शिबी दधीची हरिचंदन रेशा धर्म हेतु सहे दुःख अनेका. शिबी दधीची हरिचंदन रेशा धर्म हेतु सहे नाना क्लेशा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. हो, महाराजांनी दधीची ऋषीचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं. ज्या दधीची ऋषींनी आपल्या असणाऱ्या अस्थी, नाही का, अस्थी त्याच्यापासून वज्र तयार केलं आणि त्याने वृत्रासुराचा काय केला, वध केला. ध्यानात ठेवा, जगाच्या कल्याणासाठी वृत्रासुर नावाचा असणारा राक्षस, त्या राक्षसाने काय केलेलं आहे, उधम केलेला आहे. आणि त्याला मारण्यासाठी फक्त त्या ठिकाणी वज्र नावाचं हत्यार तयार करायचं होतं. त्याच्यासाठी दधीशी ऋषींनी आपल्या अस्थी काढून दिल्या, नाही का. सजनो, ध्यानात ठेवा, याच्यामध्ये पुन्हा सांगितलेलं आहे की ललाटीचे लिहिले ते न काही केले त्या ठिकाणी पुसिले. या न्यायानं आपण पहा की ललाटावरच्या ज्या रेषा असतात, नाही का, जसं राजा हरिश्चंद्राला त्यांच्या पद्धतीनं किंवा रामचंद्र प्रभूंना सुद्धा आणि काय करावं लागलं, अवश्यम भावी भावानाम प्रतिकारो भवे दिदी तदा दुःखेरन लिपेरन राम युधिष्ठिरा. या न्यायानं आपण जर पाहिलं तर त्यांना सुद्धा विधीची रेखा टाळता आली नाही. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोम्या घरी पाणी. परंतु कितीतरी दुःख हरिश्चंद्राने सहन केलं, त्याच्यापेक्षा जास्त तारा राणीने सहन केलं. आणि स्त्रियाने सुद्धा ध्यानात ठेवा, तुमच्यावरती किती जरी समजा आघात आला तरी सुद्धा सीता माते इतकं दुःख तुमच्या जीवनामध्ये कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये किती जरी समजा यदा कदाचित दुःख आलं तरी आत्महत्या कधी जीवनात करू नका.
ज्याला असा प्रसंग निर्माण झाला त्यानं एकच करायचा. त्याच्यावरचा उपाय मी सांगतो, त्याच्यावरचा एक उपाय सांगतो. सजनो, ज्याला जीवनामध्ये वैताग आला, आता जीवन जगू नये असं वाटतं, त्या आमच्या देहू नगरीमध्ये असणारे आमचे एक महाराज शिरीष महाराज मोरे, 35 लाख रुपयाचं कर्ज झालं म्हणून आत्महत्या केली त्यांनी जीवनामध्ये. ठीक आहे, कर्ज हे वाईटच असतं सज्जनो, पण जीवनामध्ये कर्ज करत असताना विचार करा. नुसतंच कर्ज करून ठेवू नका, जीवनामध्ये विचार करते आपल्याला फेडायचं आहे, पण चूक होते मनुष्याकडून. त्यांनी आत्महत्या केली. सज्जनो, एक सांगू, माझ्या जीवनामध्ये 3 पायी नर्मदा परिक्रमा झाल्या, 3 गाडीने पण झाल्या, अनेक ठिकाणी अनुष्ठानं झाले. त्या झगडिया मढीला आमचे एक जगदीश बापू राहतात. त्या बापूने एक दिवस प्रवचनात सांगितलं, आम्ही 50-60 लोक नर्मदा मातेच्या परिक्रमेला गाडीने गेलेलो होतो. त्यावेळेस त्यांनी एका परिक्रमेत सांगितलं, अरे ध्यानात ठेवा, जीवनामध्ये आत्महत्या करू नका, पण ज्याला आत्महत्या करण्याची दुर्बुद्धी होत असेल, काही तो कर्जाला कंटाळा असेल, शरीराला कंटाळा असेल, त्यानं काहीच करू नका. फक्त अंगावरच्या कपड्यानिशी नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती या आणि नर्मदा मातेची 3 साल 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करा. सजनो, जीवनामध्ये कधी आत्महत्या करण्याची दुर्बुद्धी तुम्हाला होणार नाही. असा नर्मदा मातेचा पवित्र किनारा आहे, असा नर्मदा मातेचा पवित्र किनारा आहे. आणि सज्जनो, ध्यानात ठेवा, त्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर कितीतरी फार असे जबरदस्त ज्योतिर्लिंगा समान असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ओंकारेश्वर, नर्मदेश्वर, जालेश्वर, ममलेश्वर, शूलपाणेश्वर, मणिनागेश्वर, कार्तिकेय महादेव, अंकलेश्वर, कोटेश्वर, बिमलेश्वर, माहेश्वर, कालेश्वर, महाकालेश्वर, जनकेश्वर, गरुडेश्वर, कुंभेश्वर, हापेश्वर, सोमेश्वर, लिंगेश्वर, असे कितीतरी दिव्य शिवलिंग मैयाच्या किनाऱ्यावरती आहेत. सज्जनो, अतिशय दिव्य. आज सहज विषय आला म्हणून तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पूर्वी धावडी नावाचा कुंड होता नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती. तिथं बाणासूर नावाच्या राक्षसाने, आता पुढं बाणलिंगाचं महात्म्य येणार आहे. ज्यावेळेस आपण पार्थिव शिवलिंग पूजनाचं महत्व तुम्हाला उद्याच्या कथेमध्ये मी सांगणार आहे, त्यावेळेस त्या बाणलिंगाचं वर्णन येणार आहे. परंतु सज्जनो, त्या असणाऱ्या बाणासूर नावाच्या राक्षसाने रोज कोटी काय करायचे, शिवलिंग तयार करायचे. कशाचे? पार्थिव ते शिवलिंग मातीचे. ते कसे तयार करायचे उद्या सांगेल मी तुम्हाला. तर असे 1 कोटी शिवलिंग बाणासूर त्या असणाऱ्या त्या धावडी कुंडामध्ये अर्पण करत होता. त्याचा परिणाम त्या धावडी नावाच्या कुंडामध्ये तयार होणारे जे शिवलिंग आहेत त्यांना बाणासुराच्या नावामुळे बाणलिंग म्हणतात बरं का. बाणलिंग ही कथा विस्ताराने मी सांगत असतो कुठं, नर्मदा पुराण कथेमध्ये. आता पुढे माझं नर्मदा पुराण कथा आहेत. आपल्या पाबळवाडीला नर्मदा पुराण कथा आहे. आमचे नामदेव बाबा शेळके त्यांच्या असणाऱ्या चिरंजीवाने आपल्या वडिलांनी नर्मदा परिक्रमा केली आणि म्हणून नर्मदा परिक्रमेचं त्यांचं 5वं पुण्यस्मरण आहे. आता त्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नर्मदा पुराणाची कथा आपली त्या ठिकाणी होणार आहेत. पूर्वी लासलगावला कथा झाली, नांदूरला नर्मदा पुराणाची कथा त्या ठिकाणी झाली, कानडला शिव महापुराणाची कथा मी पूर्वी केली त्या ठिकाणी. आपल्या आमच्या माऊलींच्या आश्रमात 5-7 वर्ष झाले त्यावेळेस तिथं आपण कथा केली. नांदूर मधमेश्वरला सुद्धा शिव महापुराणाची कथा झाली. तर त्याच्यामध्ये या असणाऱ्या नर्मदा मातेमध्ये जे बाणलिंग नावाचं जे लिंग तयार होतं ते त्या धावडी नावाच्या कुंडात. आता तो कुंड राहिला नाही बरं का. तो कुंड आता काय झालेला आहे, तर त्या नर्मदा मातेमध्ये ओंकारेश्वर डॅम झाल्यामुळं त्या डॅममध्ये तो कुंड काय झालेला आहे, लुप्तप्राय झालेला आहे. सजनो, त्या असणाऱ्या कुंडामध्ये ते दिव्य शिवलिंग तयार होतं. बसल्या जागेवरून दर्शन करा. ते शिवलिंग आता कोणी प्रयत्न केला तर कोणालाच मिळू शकत नाहीत. मला मात्र 2005 साली मी पहिली परिक्रमा केली. त्यावेळी त्या परिक्रमेमध्ये ते बाणलिंग मला प्राप्त झालं. तसं तर नर्मदा का हर कंकर रूप हे भवानी शंकर. नर्मदा मातेचा प्रत्येक कंकर म्हणजे पाषाण, हे भवानी शंकराचं रूप आहे बरं का, दोन्ही पण. पण या बाणलिंगाची फार मोठी महत्त्व आहे.
बसल्या जागेवरून या बाणलिंगाचं दर्शन करा. सजनो, हे जे लिंग आहेत ना याला बाणलिंग म्हणतात बरं का. हे बाणलिंग हे नर्मदा मातेचं आहे. हे अतिशय दिव्य. 20 वर्षापूर्वी मला हे बाणलिंग प्राप्त झालं. 20 वर्षापासून या लिंगाची साधना मी माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी करतोय. सजनो ध्यानात ठेवा, हे जे बाणलिंग आहेत ना, जेवढी ताकद ओंकारेश्वराची, जेवढी ताकद काशी विश्वनाथाची, तेवढ्याच दिव्य तोला मोलाचं हे लिंग आहेत बरं का. हे बाणलिंग तेवढ्या दिव्य तोला मोलाचं. मी माझ्या जीवनामध्ये या माझ्या देवतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करत नाहीत. आणि यांना पाणी दाखवल्याशिवाय मला किती पण त्या ठिकाणी पाण्याचा नैवेद्य, रोज पाणी प्यायचं जरी असेल तरी देवांना दाखवूनच पाणी प्यायचं. जेवण जरी करायचं असेल तरी ते सुद्धा भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही. आपण आपल्या जीवनामध्ये ही एक खूप चांगली पद्धती उपासनेची. ध्यानात ठेवा, मला काशीला जाण्याची गरज नाही, मला रामेश्वरला जाण्याची गरज नाही, मला बद्रीनाथला जाण्याची गरज नाही. कारण का सजनो, हे बघा, हे जे भगवान आहेत ना, यांना म्हणजे हे जे आहे शाळीग्राम भगवान आहेत बरं का. हे गंडकी नदीमध्ये प्राप्त होतात. एका मातेने तिच्याकडे जवळजवळ 20-25 असे शाळीग्राम भगवंताचे विग्रह होते. ब्राह्मणाची महिला होती. त्या ब्राह्मणाच्या महिलेनं गंडकी नदीमध्ये जाऊन आणि हे शाळीग्राम भगवंत आणले. आणि ज्यावेळेस वृद्धाप काळात आली, तिला प्रश्न पडला की आता माझ्या या असणाऱ्या शाळीग्राम भगवंताचं कोण पूजन करेल. तिने ते सगळे शाळीग्राम आमच्या ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये आमचे परम मित्र आहे, ब्राह्मण आहेत, अनिल गुरुजी, सगळे शाळीग्राम त्यांच्याकडे आणून दिले. सजनो, त्या सगळ्या शाळीग्रामांची पूजा अनिल गुरुजी त्या ठिकाणी करतात. आणि त्याच्यापैकी एक शाळीग्राम त्यांनी मला दिलं. हे माझं परम भाग्य आहे त्या ठिकाणी. म्हणून ध्यानात ठेवा, याची फार मोठी महती जीवनामध्ये, याची इतकी मोठी महती जीवनामध्ये की आपल्या जीवनामध्ये पहा. आता आम्ही नर्मदा मातेचं पूजन कसं करतो. एक छोटस एवढीशी बाटली घ्यायची, अत्तराची बाटली, अतिशय सुंदर आहे. याच्यामध्ये नर्मदा मातेचं जल आणि त्या ठिकाणी घेतलेलं आहे. रोज नर्मदा मातेला जाण्याची गरज नाही, रोज नर्मदा मातेचं पूजन आम्ही याद्वारे करतो. गोदावरी गंगेचं पूजन करत असताना याच्यामध्ये गोदावरी मातेचं जल आहे. 30-40 नद्यांचं जल आहे, समुद्राचं जल आहे त्याच्यामध्ये. आणि रोज गोदावरी गंगा आणि नर्मदा माता, किती पूजन सोपं आहे, अतिशय सोपं आहे परमार्थ करण्याचं. आता सज्जनो, मी खरं सांगतो, माझ्या 4 धाम यात्रा 2दा झाल्या, 7 ज्योतिर्लिंग झाल्या, त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग झाले, 7 मोक्षपुऱ्या. मला आता कुठेही यात्रेला जावं वाटत नाही, उलट कंटाळा नव्हतं. किती दिवस आता यात्रा करायच्या. जीवनात ध्यानात ठेवा, अशा रीतीने नर्मदा मातेचं जल आणि गोदावरी गंगा मातेचं जल रोज तुम्ही याचं पूजन करू शकता. माझं परम भाग्य असं आहे की 4 ते 5 वर्षापासून मी फक्त नर्मदा जल पितो महाराज, दुसरं जल पित नाहीत. आमचे शांतिगिरी बाबा जसं त्या ठिकाणी काशीचं जल पितात, तसं माझा नियम असा आहे की मी नर्मदा मातेचं जल पितो. पाठीमागे काशीला मला 6-7 दिवस राहायचं होतं. मी विमानाने गेलो मुंबईवरून आमच्या बाबांच्या सोबत, पोद्दार साहेबांच्या सोबत. पण माझं जल 2 जण घेऊन रेल्वेनं तिथपर्यंत आले काशीला. वृंदावनात पाठीमागे आम्ही सगळे यात्रेला गेलो. आमच्या मुंबईचे भंडारे काका मीनाताई आहेत. आणि माझं वृंदावनामध्ये जल संपलं. मी 40 लिटर जल नेलेलं होतं, पण ते संपलं. एका महाराजांना फक्त फोन केला जबलपूरला, म्हटलं महाराज माझ्याकडे आता फक्त 1च दिवसाचं जल शिल्लक आहे, आणि जर आता तुमच्याकडून जल जर नाही आलं तर मला तात्काळ विमानाने पुन्हा परत निघून यावं लागेल. महाराज त्यांनी जबलपूरवरून नर्मदा मातेचं जल माझं वृंदावनामध्ये पाठवलं. आणि 2 दिवस मी फक्त ताक आणि थोडंसं पाणी पिऊन राहिलो. 2 दिवस त्या ठिकाणी 2 दिवस मी कसे तरी काढले. पण मला जायच्या आतमध्ये महाराज तिथपर्यंत घेऊन आले. सज्जन ध्यानात ठेवा, सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, ज्यावेळी आपण एखादं व्रत वैकल्य नियम जीवनामध्ये करतो त्याचा परिणाम हा आपल्या जीवनामध्ये काय असतो, फार म्हणजे आपला असणारा सकारात्मक परिणाम असतो. असो सज्जनो, या ठिकाणी आपण आपल्या जीवनामध्ये ही उपासना करत असताना कशा पद्धतीने करावी या बाणलिंगाचे काही महत्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. असो, या ठिकाणी जी पत्नी आहेत तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव म्हणजे मी सांगत होतो तुम्हाला की झगड्या मढीचे जगदीश बापूने आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा उपाय सांगितला.
की जर समजा आपण एखाद्या दुःखाला जर कंटाळलो ना, सगळं सोडून नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर निघून जा. तुमचा आदर आतिथ्य होईल सज्जनो. त्या ठिकाणी गेल्यानंतर मैयाने जर एकदा तुम्हाला जर समजा पुत्राची भूमिका देऊन आपल्या कुशीमध्ये जर घेतलं ना, तो जीवनात कधीच आत्महत्या करणार नाहीत. असो, जीवनामध्ये आत्महत्या करू नका. या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाने दुराचार केला आणि तो पिशाची योनीमध्ये गेला. विंद पर्वतावरती भटकू लागलेला आहे. तिथं त्याला अतिशय कठीण अशा पद्धतीच्या यातना व्हायला लागल्या. आता मात्र पतीच्या निधनानंतर चंचूला आपल्या संसार सागरात रममाण झाली आणि एके दिवशी एका पुण्य पर्वणीच्या निमित्ताने चंचूला जी आहेत ना, तर ती कुठं गेलेली आहेत, तर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये गेली. नामदेव महाराजांनी त्या ग्रंथामध्ये हे सगळं, त्या ठिकाणी नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे की ती चंचूला जी आहेत नाही का, ती ब्राह्मणीण जी आहेत, तर ती कुठं गेलेली आहेत, तर गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी गेलेली आहेत. असं जाऊ दे, प्रमाण आता महाराजांचे पाठ नाही, मी गाथा आणला पण मला आज जरा पाहायला वेळ मिळालेला नाही. हे संपूर्ण चरित्र नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे. असो, महत्वाची गोष्ट की ती असणारी चांडाळीन एक प्रकारे जिनं जीवनामध्ये कुकर्म केलं, तर ती चंचूला काय झालेली आहेत, त्या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रामध्ये आणि पुण्य पर्वणीच्या निमित्ताने गेली. त्या ठिकाणी यात्रेकरूंना तीर्थस्नान करताना पाहिलं तिने आणि ती पण स्नान केलेलं आहे. इकडे तिकडे यात्रेमध्ये आणि ती भटकायला लागलेली, फिरायला लागलेली आहेत, मौज पाहत आहेत. आणि फिरता फिरता एका मंदिरामध्ये ती गेली आणि गेल्यानंतर तिच्या असणाऱ्या सद्भाग्याने शिव महापुराणाची दिव्य कथा त्या मंदिरामध्ये चालू होती. ते असणारे ब्राह्मण आपल्या मुखाने त्या शिव महापुराणाचं आणि वर्णन करत होते. सज्जनो, ती असणारे भगवान शिवशंकर परमात्म्याची मंगलमय आणि पवित्र कथा तिच्या कानावरती पडलेली. पण कथेच्या अनुषंगाने ते ब्रह्मवृंद जे आहेत, ते पौराणिक जे आहेत, तर ते वर्णन करायला लागले की ज्या स्त्रिया आपल्या जीवनामध्ये कर्मभ्रष्ट अशा पद्धतीचं जीवन जगतात, पहा बरं का, ज्या स्त्रिया जीवनामध्ये कर्मभ्रष्ट जीवन जगतात, आपल्या जीवनात व्याभिचार करतात, शिव महापुराणात वर्णन आलेले बरं का. आपल्या असणाऱ्या जीवनात ज्या स्त्रिया व्याभिचार करतात, त्यांच्या जीवनामध्ये मृत्यूनंतर त्यांना भयानक यमलोकाची प्राप्ती होते. शिवलीलामृत ग्रंथ किती लोकांनी वाचला? या ठिकाणी किती लोकांनी वाचला? वाचला तुम्ही, बरोबर आहे का नाही? या शिवलीलामृत कथेमध्ये सुद्धा ज्या स्त्रिया जीवनात व्याभिचार करतात, ज्या स्त्रिया जीवनामध्ये पतीचा उपहास करतात, ज्या स्त्रिया जीवनामध्ये पतीची निंदा करतात, त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या गती होतात, नीट लक्षपूर्वक ऐका बरं का, वाचा त्या ग्रंथामध्ये. फक्त आपण वाचतो की आमचे इतके पारायण झाले, तितके पारायण, पण अरे त्याच्यात सांगितलं काय, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्या स्त्रिया जीवनात व्याभिचार करतात, ज्या स्त्रिया जीवनामध्ये पतीचा उपहास करतात, ज्या स्त्रिया आदवा तद्वा पतीला बोलतात, त्यांची अतिशय दुर्गती त्या शिव लीलामृत ग्रंथात पण सांगितलेले सुंदर ओव्या त्या ठिकाणी आहेत. गुरु स्वामी द्रोही विश्वासघात की, गुरु स्वामी द्रोही विश्वासघात की, विश्वासघात गुरु स्वामी द्रोही विश्वासघात तयास तो नरकी वास सदा, तयास तो नरकी वास सदा, गुरु स्वामी द्रोही विश्वासघात की, गुरु स्वामी द्रोही विश्वासघात की, गुरु स्वामी द्रोही विश्वासघात, गुरु स्वामी द्रोही विश्वासघात. गुरु स्वामी काय? विश्वासघातकी. तयासी तू नरकी वास सदा,
ध्यानात ठेवा, जो गुरु असेल, स्वामी म्हणजे पती असेल, यांच्याशी जो विश्वासघात करतो त्याला जीवनामध्ये काय करावं लागतं, तर नरक यातना भोगाव्या लागतात. सजनो, म्हणून उदाहरण आलेले फार महत्वपूर्ण उदाहरण. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम सांगितलं. याच्यामध्ये अहिल्या, द्रौपदी मातेचं उदाहरण आलेले. काय झालं, एकदा वनवासामध्ये असताना भीमदादा त्या वनात फिरायला गेले आणि एक जांभळीचं झाड होतं. त्या जांभळीच्या झाडावरती आश्चर्यकारक असणारं भलं मोठं जांभूळ भीमदादाने पाहिलं. भलं मोठं भीमदादाने पाहिलं जांभूळ, फार तर एवढं. पण एवढं मोठं जांभूळ पाहिल्याच्या नंतर ते त्या देठाला चिकटलेलं कसं आहे, आणि म्हणून भीमदादाने काय केलं, ते जांभूळ तोडलं आणि आणलं. आणल्याच्या नंतर घरी गोपालकृष्ण परमात्मा आलेले होते आणि ते कौतुक भीमदादाने गोपालकृष्ण परमात्म्याला सांगितलं. गोपालकृष्ण परमात्मा कडाडले, दादा तुम्ही हे काय केलं, भीमा तू हे काय केलंस. म्हटले काय झालं, हे बघ, अरे या ठिकाणी काही ऋषी मुनी तपश्चर्या करतायत या जंगलामध्ये, आपल्या गुंफेमध्ये ते बसलेले, आणि ज्यावेळी त्यांची तपश्चर्या वर्षभर पूर्ण झाली का ते बाहेर येतात आणि आल्यानंतर त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने या झाडावरती एवढं मोठं जांभूळ येतं आणि या जांभळाचा थोडा थोडा भाग सर्वजण काय करतात, त्या ठिकाणी ग्रहण करतात आणि पुन्हा तपश्चर्याला जाऊन बसतात आणि पुन्हा वर्षभरानंतर हे जांभूळ एकच जांभूळ येतं त्या ठिकाणी. आणि आता ते दिवस अगदी थोडक्यात आलेले आहेत आणि जर समजा यदा कदाचित ते ऋषीमुनी जर बाहेर आले आणि त्यांना जर ते जांभूळ जर दिसलं नाही तर ते तुम्हालाच नाही तुमच्या सगळ्या कुळाला भस्मसात करून टाकतील. भीमदादा तर घाबरले, म्हटले आता होणारी घटना झाली, मग आता करायचं काय. म्हटले जसं त्यांच्या तपाच्या सामर्थ्याने ते जांभूळ त्या वृक्षावरती येतं तसं तुम्ही आता काय करायचं, तुमच्या पुण्याच्या सामर्थ्याने हे जांभळ काय आहेत, जांभूळ त्या जागेवरती त्या देठाला तुमच्या पुण्य सामुग्रीने काय करता येईल, तर तिथं पुन्हा त्या झाडाला चिकटवता येईल. आनंद झाला सगळ्यांना. आणि म्हणून धर्मराज, भीमदादा, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी माता, कुंती माता सर्वजण त्या ठिकाणी गेले. गेल्यानंतर ज्या झाड होतं त्या झाडाच्या बुडाशी ते गेले आणि गेल्यानंतर धर्मराजाने ते जांभळ आपल्या हातामध्ये घेतलं आणि घेतल्यानंतर सांगितलं की माझ्या जीवनामधलं मी सगळं पुण्य समर्पित करतो, पण हे जे जांभूळ आहेत ते त्या झाडापर्यंत, त्या ठिकाणी देठापर्यंत जावं. धर्मराजाच्या पुण्याने ते जांभूळ एक हातभर वरती गेलं. भीमदादाने आपलं पुण्य समर्पित केलं, भीमदादाच्या पुण्याने जांभूळ हातभर वरती गेलं. अर्जुनाच्या पुण्याने हातभर वरती केलं. नकुल, सहदेव प्रत्येकाच्या पुण्याने एक एक हात वरती गेलं. कुंती मातेनं आपलं पुण्य समर्पित केलं. ते जांभूळ काय झालं, अगदी त्या देठाच्या जवळ गेलं पण किंचित त्या ठिकाणी चिकटायचं राहिलं. आता वेळ आली ती द्रौपदी मातेची आणि द्रौपदी मातेनं सांगितलं की मी माझ्या जीवनात खरी पतिव्रता जर असेल, मी माझ्या जीवनात खरी जर पतिव्रता जर असेल आणि माझ्या पतिव्रता धर्माचं पुण्य माझ्याकडे जर संचित असेल तर या जांभळाने काय करावं, त्या देठाला चिकटावं. आता जांभूळ चिकटायला पाहिजे का नाही. सजनो, ते चिकटलं नाही. जेवढं वरती गेलेलं होतं तेवढं भाजदिशी खाली आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर द्रौपदी माता तर थरथर कापायला लागले. अरे, जीवनात कधी व्यभिचार केला नाही, जीवनामध्ये कधीच त्या ठिकाणी परपुरुषाकडं काम भावनेनं दृष्टी सुद्धा करून पाहिली नाही, आणि असा प्रसंग व्हावा, सगळेजण आश्चर्य करायला लागले. त्यावेळेस द्रौपदी मातेनं आपला पाठीराखा
गोविंद द्वारकावासीन कृष्ण गोपीजन प्रिया असे असणारे त्या भगवंताचं मनपूर्वक प्रार्थना केली. प्रभू हे गोविंदा, अरे जीवनात मी कधी पाप केलं नाही, जीवनात मी कधी व्यभिचार केला नाही, आणि हे जांभूळ खाली आलं अर्थात माझ्या पतिव्रता धर्मावरती आता संशय निर्माण होईल. प्रभू तुम्हीच सांगू शकतात माझ्याकडून काय चूक झाली. त्यावेळेस गोपालकृष्ण परमात्म्यानं सांगितलं, याच्यामध्ये तुझी चूक नाही, पण एक दिवस कर्णाला तू पाहिल्यानंतर तुझ्या मनात काय विचार आला. सजनो, कर्ण रस्त्याने चाललेला होता आणि द्रौपदीची सहज नजर कर्णाकडे पडली, आणि पडल्यानंतर तिच्या मनात आलं बर का, तिच्या मनात आलं की हा पांडवांसारखाच दिसतो. पांडवांसारखा दिसतो म्हणजे पांडवच होता तो, बरोबर आहे का नाही. त्या ठिकाणी सूर्यपुत्र कर्ण पांडवांचे भाऊच होते. त्या ठिकाणी तिच्या मनात आलं हा पांडवांसारखाच दिसतो, एवढाच विचार मनात आला. आणि जर हा पांडवांमध्ये जर 6वा असता तर प्रत्येकाच्या वाट्याला 5-5 दिवस आले असते. पहा बर का, एवढंच फक्त मनात आलं, चुकीचं काहीच नव्हतं, पण त्याचा परिणाम तिचं पातिव्रत्य धर्म जो होता त्याला थोडा का होईना कलंक लागला. आता फक्त मनात आलं नाही का, तर जांभूळ खाली आलं. पुढे मी काहीच बोलत नाहीत, आता पुढे मी काहीच बोलत नाहीत, तुम्ही समजून घ्या. म्हणून स्त्रियांनी आपल्या जीवनामध्ये जसं काचेचं भांड असतं, त्याला जर तडा गेला ना तर पुन्हा काही जरी केलं तरी त्याला फेकल्याशिवाय पर्याय नाही. तसं स्त्रीच्या जीवनामध्ये जिचं चारित्र्य भंग होत असतं, ती आपल्या या मानवी जीवनामध्ये रसातळाला जात असते, कर्मभ्रष्टतेला जात असते. म्हणून आपलं जीवन पवित्र ठेवा, स्वच्छ ठेवा. सज्जनो, या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या मुखामधून ज्या स्त्रिया जीवनामध्ये व्यभिचार करतात त्यांच्या जीवनामधल्या दुर्गतीचं वर्णन करत असताना, ज्या वेळेस त्या स्त्रिया त्या यमलोकामध्ये जातात त्यावेळेस तो यमधर्म त्यांना काय करतो, तर पुरुषाच्या आकाराचे तप्त लोखंडाचे जे पुतळे आहेत त्या पुतळ्याला काय करावं लागतं, कवटाळावं लागतं त्या स्त्रीला बर का. स्त्रीलाच नाही, पुरुषाला सुद्धा ध्यानात ठेवा. पण इथं वर्णन आलेले की जी स्त्री जीवनामध्ये व्यभिचार करते असा असणारा लोखंडी आणि भयान असा असणारा तो जो पुतळा आहे, तो तप्त झालेला पुतळा, त्याला तिला काय करावं लागतं, आलिंगन द्यावं लागतं. तप्त लोखंडी सळयांनी त्यांच्या गुप्तांगाला आणि त्या ठिकाणी तप्त सळईचे डाग दिले जातात. अशा पद्धतीनं त्यावेळेस ते जीवात्मे ते किंचाळतात की तो यम नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमा बाहेर काढिता कुडी प्राण, बाहेर काढते कुडी प्राणा, सापडे दैशा धान्या, ओढाळ सापडे दैशा धान्या, थोडा यातना भरी देतो. नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची करुणा, नाही त्या यमाची तोडी ती झोडी ती करुणा, नाही त्या यमाची करुणा. मारिती तोडीती धोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. तुकोबरा सांगतात, मारिती तोडीती
झोडीती निष्ठूर. यमाचे किंकर 1 साल 2 साल नाही, बहु साल आणि अंगाची साल काढेपर्यंत बर का इतके चोपतात महाराज त्या ठिकाणी. आता मी पाहिलं असेल कधी तो त्या ठिकाणचे ते यमाचे दूत, पण आता लक्षात नाही त्या ठिकाणी. पण अवघडे महाराज त्या ठिकाणी नाही का सजनो, फार कठीण आहे मानवी जीवनात. विचार करा. आता मात्र त्या नरक यातना ज्यावेळेस ते वर्णन केलं गेलं, घाबरली ती चंचूला, घाबरली. तिने पाहिलं अरे बापरे एवढं भयान वातावरण. सजनो, आपण सुद्धा कथा कीर्तन ऐकतो, पण हे प्रमाण इतके गुळगुळीत झाले, ऐकून लोकांना इतके गुळगुळीत झाले नाही का. मजा म्हणून लोक प्रमाण गातात, हे मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठोर नाही का. आमचे महाराज मंडळी सुद्धा नाही का सगळ्या अभंगावर कीर्तन करतात, पण एका अभंगावर कोणी कीर्तन ऐकलं का महाराजांचं? एक अभंग मी तुम्हाला सांगतो, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जना, तुका म्हणे द्रव्य घेती धीती ते नरक जाती. किती लोकांनी कीर्तन ऐकले हो? वरती बोट करा, मला पाहू द्या बरं त्या ठिकाणी. कोणी ऐकले या अभंगावर? कोणी कीर्तन ऐकले? हा, तुमच्यापैकी एकही मनुष्य नसावा ज्याने या अभंगावरती. मग तुका म्हणे द्रव्य घेती नाही का, म्हणजे आम्ही, आणि देती म्हणजे कोण हो? तुम्ही. बरोबर आहे का नाही? मग आता कीर्तनाचं द्रव्य घेतल्यानंतर घेणारे नरकाला जातात आणि देणारे नरकाला जातात. हे प्रमाण महाराज मंडळीला माहिती नाही का हो? माहिती नाही हे प्रमाण महाराज मंडळीला. मला वाटतं जसे राज्यघटनेचे काही पानं गायब केले ना, तसं काही दिवसानं या अभंग म्हणशील हे चुकीचे आहे म्हटले, म्हणतील एक शपक प्रकरणातले अभंग आहे नाही का सजन. आणि एक सांगून जाईल, याला जबाबदार तुम्ही आहे बरं का, याला जबाबदार तुम्ही आहे. तुम्हाला जर नरकाला जर जायचं असेल ना, तर मग ठेवा ना त्यांचे कीर्तन. एखाद्याने 51 दिले, हा 61 देतो का? तुमचे पाप झाकण्यासाठी. एक ध्यानात ठेवा, कारण का जे पैसे घेत नाही ते तुमचं वर्णनच करणार नाही, हे घेणारे तुमचं वर्णन करतील, पण हे नरकाचे एजंट आहे. ध्यानात ठेवा बरं का, हे नरकाचे एजंट आहे. सज्जनो, कथा कीर्तन प्रवचन याच्यासाठी नाही रे बाबांनो. म्हणून तुम्हाला पैसा सद्धर्माने वापरायला भरपूर जागा आहे ना. मी सांगतो ना दान धर्म कुठं करायचा, उद्याच्या कथेमध्ये सांगेल मी. दान धर्म कुठं करावा, म्हणजे आपलं दान हे अक्षय दान होत असतं, सांगेल मी तुम्हाला उद्या. खूप जागा आहे हो, पैसा खर्च करायला खूप जागा आहे. पण उगीच कथेच्या नावाखाली, कीर्तनाच्या नावाखाली तमाशा करणारे जे विदूषक आहेत, तमासगीर आहेत ना, त्यांना बोलू नका, कधीच बोलू नका. तुमचं कल्याण होणार नाही. तुम्हाला नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही. ध्यानात ठेवा. घेऊच नका असं मी म्हणणार नाही, मी मरेपर्यंत घेणार नाही ही माझी प्रतिज्ञा. पण तुम्ही देऊ नका असंही म्हणणार नाही, आणि कीर्तनकारांनी घेऊ नये असं मी म्हणणार नाही. पण आमच्या गुरुवारांनी 4 वाक्य आम्हाला सांगितले. गुरुवर विठ्ठल बाबा, वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले म्हणायचे, पोरांनो ध्यानात ठेवा, कंडक्टर तुमचा मामा नाही, टीसी तुमचा मामा नाही, पेट्रोल पंपावाला तर त्याच्यापेक्षा बिलकुल नाही, तोच उलट काटे मारीत राहतो त्या ठिकाणी नाही का, तिथं तुम्हाला द्यावे लागतील. पण एक ध्यानात ठेवा, कीर्तनाला जाताना ठरून जाऊ नका, दिले ते मोजू नका, आणि कमी दिले तर दुःख मानू नका, आणि जास्त जर दिले तर त्या पैशावरती उत्मात करू नका. 4 वाक्य बाबांनी दिले. आणि बाबा म्हटले, जो हे वाक्य पाळील त्याच्या जीवनामध्ये त्याला कधीच काही कमी पडणार नाही. आज सज्जनो, माझ्या जीवनामध्ये खरोखर सांगतो, बाबांचा आशीर्वाद, मी माझ्या जीवनात कधीच कथेची विक्री केली नाही, कधीच ठरून गेलो नाही. त्याचा परिणाम आज 4 गाड्या आहे. माझ्याच घरामध्ये मी माझ्याच जमिनीचा व्यवहार केला, त्याच्यातून 40-50 लाख मलाच मिळून गेले महाराज. ध्यानात ठेवा, माझ्याच कुटुंबामध्ये माझ्या जवळजवळ 30 ते 40 लाखाचं नुकसान होत होतं, पण भगवंताच्या कृपेने ते 30-40 लाखाचा फायदा माझ्या जीवनामध्ये झाला. आणि त्याचा परिणाम आज मला तुमच्याकडे हात पसरण्याची गरज राहिली नाही. आता आमचे भंडारी ताई, भंडारे काका इथं आलेले, हे 4 जण एकत्रित आले. मी नको म्हणत होतो तरी यांनी 12 लाखाची गाडी मला भेट केली त्या ठिकाणी. मी नको म्हणत होतो, मला नको त्या ठिकाणी.
पण 4 जण एकत्रित आले, 3-3 लाख रुपये चौघांनी काढले, 12 लाखाची गाडी. अरे सज्जनो, ध्यानात ठेवा, जो त्यागाने वागतो ना त्याच्या जीवनामध्ये त्याची पाठ राखण भगवंत करत असतो. यांना सद्बुद्धी कोणी दिली? देवानेच दिली त्यांना. ते म्हटले नाही माऊली, तुम्ही ज्या गाडीत जातात ना ती गाडी त्या ठिकाणी व्यवस्थित नाही, आम्हाला माहिती आहे, तुमचं जीवन महत्वाचं आहे. कधी कधी महाराज 500-500 किलोमीटरचा प्रवास करून मला जावं लागतं, म्हणून मी माझी गाडी कोणाकडे देत नाही. कारण का? अरे बाबा, वेळेला माझं धावपळ असते, प्रवास असतो त्या ठिकाणी, आणि गाडी कशी त्या ठिकाणी दिल्यानंतर कोण कसा चालवतो, कोण कशी चालवतो, त्या ठिकाणी काय राहतं. महत्वाची गोष्ट, आम्हाला रात्रीचा किती लांब प्रवास करावा लागतो, कुठे जावं लागतं. त्यामुळं मी शक्यतो गाडी माझी कोणाला देत नाही. का देत नाहीत? आसक्ती म्हणून नाही. माझ्या जीवनामध्ये प्रवास असतो, रात्रीचं मला कुठे जावं लागतं, कुठूनही यावं लागतं. हे त्या दिवशी पाहिलं संतोष महाराजांनी. इथून आम्ही कुठे गेलो? भगवानगडाला गेलो. भगवानगडावरून कुठे गेलो? 40 गावच्या पुढे माझं कीर्तन होतं. तिथून रात्री किती वाजता? 12-1 वाजता आम्ही कीर्तन संपल्यानंतर आलो. सजन, खूप प्रवास असतो, धावपळ असते, पण ही व्यवस्था सगळी देव करतो, आमची सगळी व्यवस्था भगवंत करतो. सजनो, या ठिकाणी जो त्यागाने वागेल त्याच्या जीवनामध्ये त्याची काळजी भगवंताला आहे, त्याची काळजी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांना आहे, त्याची काळजी विश्वमाऊली ज्ञानोबारायांना आहे. फक्त वागून तर पहा, त्यागाने वागून पहा सगळ्या प्रकारच्या गोष्टी. सजनो, मी खरं सांगतो, मी 40,000ला जागा घेतली आळंदीला. किती? 40,000. 5च वर्षात ती माझी जागा 5.25 लाखाला विकल्या गेली. 5च वर्षामध्ये. कोण देतो? कोणत्या बँकेत एवढे पैसे येणार आहे? हे सगळं होतं बरं का, पण जीवनात निष्ठा ठेवा. म्हणून तुका म्हणे, द्रव्य घेती देती तेही नरका जाते. आणि सजनो, नरकामध्ये पडल्यानंतर फार कठीण यातना आहे, ध्यानात ठेवा. म्हणून कीर्तनकारांनी पैसे घेऊ नये असं नाही, घ्यावे. तुम्ही पण योग्य पद्धतीने द्यावे आणि त्यांनी पण योग्य पद्धतीने घ्यावे. त्याचा दुरुपयोग करू नये. कारण का? हा संतांचा मार्ग आहे, हा उद्धाराचा मार्ग आहे. हा पैसे कमवण्यासाठी नाही, आयुष करण्यासाठी नाही. या सगळ्या गोष्टी जीवनात ध्यानात ठेवा. असो, त्या असणाऱ्या भयंकर यातनांचं वर्णन त्या चंचुलेनं ऐकलं. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. आणि मात्र ती ज्या महाराज आहेत, ते पुराणिक आहेत, ते जे ब्राह्मण आहेत, त्यांच्या चरणारविंदावरती तिने दंडवत घातला. सांगितलं, गुरुजी, हे ब्राह्मण देवता, तुम्ही जे वर्णन जे केलं ना ते सगळं दुष्कृत्य माझ्या हातून घडलेलं आहे. आणि आता मात्र मला त्या भयंकर यातना पाहून माझ्या सर्वांगाला कंप येतो आहे. आता तुम्हीच काय ते कराल. ढसढसा रडायला लागली. आणि हे ब्राह्मण देवता, मला मात्र आता या घोर यातनांमधून मला आता मात्र दूर करा, काहीतरी प्रयत्न तुम्ही करा. सजनो, ज्यावेळेस त्या असणाऱ्या ब्राह्मणाने तिची जी करुण कहाणी ऐकली आणि ऐकल्यानंतर तिने सांगितलं, तू काही काळजी करू नको. तुला पाप मुक्त करण्याचा जो उपाय आहे तो उपाय दुसरा तिसरा कोणताही नसून या शिव महापुराणाची जी कथा आहे, ही कथा जर तू श्रवण केली मनपूर्वक, तर सगळ्या प्रकारच्या पापांपासून तुला काय होईल, तर त्या ठिकाणी मुक्ती मिळेल आणि तुझं जीवन पवित्र होईल, स्वच्छ होईल. तुला यमाच्या ताब्यात जावं लागणार नाही. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ते ब्राह्मण चंचुलेला म्हटले, हे चंचुले, खरोखर तू मात्र आता या ठिकाणी भाग्यवान आहेस. कारण का? ही जी असणारी भगवान शिवाची कथा, हिच्यामध्ये तुला वैराग्य निर्माण झालं. आणि अजून पुन्हा ही कथा माझ्या मुखातून ऐकण्यासाठी तुम्हाला मला विनंती केलेली आहे. आणि आमचं कामच हे आहे, उद्धाराया जन जड जीव. आणि म्हणून ही पवित्र कथा आता मी तुला सांगणार आहे. आणि अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या चंचुलेचा उद्धार करण्यासाठी त्या ब्राह्मणाने त्या नगरीमध्ये ही पवित्र अशा पद्धतीची कथा त्या चंचुलेला सांगायला सुरुवात केली योग्य मुहूर्तावरती. आणि शेवटी मात्र तिचा उद्धार कसा होतोय. आज 10:15 वाजलेले आहेत. आजची कथा आपल्याला याच ठिकाणी थांबवायची आहे. उद्या सुरुवातीला आल्या आल्या 10 मिनिटामध्ये ही कथा मी थोडक्यामध्ये सांगेल. कारण का? आपल्याला यंदाच्या कथेमध्ये
शिवपूजनाचं जे रहस्य आहे, जे बारकाव्याच्या ज्या गोष्टी आहे, आपण आत्तापर्यंत साधना करतो, पण तीच साधना आपल्या जीवनामध्ये विधिवत केल्यानंतर त्याचा परिपाक किमान आपली भगवान शिवाच्या ठिकाणी आपली काय करावे व्हावी, त्या ठिकाणी साधना दृढ व्हावी, आपला विश्वास दृढ व्हावा. आणि भगवान शिवाच्या ह्या दिव्य लीला ऐकल्याच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या घरी त्यानं शिव महापुराण आणावं आणि राहिलेल्या कथा त्याने घरी वाचाव्या. याच्यासाठी आपल्याला ही कथा काही महत्वपूर्ण पद्धतीनं करायची. 2 दिवस तर झाले, अजून या कथेचा 1 सहस्रांश भाग सुद्धा झाला नाही बरं का. 1 सहस्रांश म्हणजे 1000 भाग जर केले तर त्याच्यापैकी 1 भाग सुद्धा कथेचा अजून सांगून झाला नाही. असो तरी सुद्धा उद्याच्या कथेमध्ये एक 10 मिनिटं त्या चंचुलेचं कथा, ती कथा आहे, त्या कथेमध्ये तिने ही कथा कशी ऐकली, तिच्यावरती पार्वती मातेची कृपा कशी झाली, पार्वती मातेच्या कृपेने त्या तुमरूला सांगून आणि तिच्या पतीचा उद्धार कसा झाला, याची दिव्य कथा उद्याला आपण करणार आहोत. आज सुद्धा मला 15 मिनिट यायला उशीर झाला, 15 नाही झाला, एक 5-10 मिनिट झाला, पण उद्या मात्र मी बिलकुल उशीर करणार नाही. श्रोत्यांचं कर्तव्य हे आहेत की वक्त्याच्या अगोदर यायचं. मी तुम्हाला फार कोणी बोर तर नाही ना होत या ठिकाणी कथा ऐकून, हां कंटाळवानं नाही ना वाटत या ठिकाणी, हां म्हणजे अशी कथा मी या ठिकाणी करणारच नाही. या ठिकाणी कथा करत असताना प्रत्येक शब्द महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून 1-2 मिनिट सुद्धा आपल्या जीवनामधून कथेला येण्यासाठी विलंब करू नका. उद्या बरोबर 8 वाजता म्हणजे 8 वाजता कथेला या ठिकाणी प्रारंभ होईल. त्याच्या अगोदर महाराज मंडळी या ठिकाणी येतील, आल्यानंतर ते गायन त्याच्या अगोदर सुरू करतील, नामस्मरण अगोदर सुरू करतील आणि मी बरोबर 8ला आपली कथा या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत. आरतीची जे मानकरी असतील त्यांची नावं या ठिकाणी सांगा, ते आरतीचे मानकरी या ठिकाणी येतील. आजच्या कथेला याच ठिकाणी पूर्णविराम. 2 मिनिटं आपल्याला भगवंताचं स्मरण करायचंय, चिंतन करायचंय. सर्वांनी मनपूर्वक बैठे बैठे सावधान. वा वा वा, सगळे सावध झाले. असो, आपल्या डोळ्यासमोर भगवान शिवशंकर परमात्म्याचं असणारं ते जे स्वरूप आहेत, कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. या न्यायाने भगवंताचं ते कर्पुरा समान असणारं जे रूप आहे, भगवंताच्या जटा, ते त्रिशूळ, ते डमरू, भगवंताचं असणारं संपूर्ण आणि त्या ठिकाणचं सुंदर स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा. आपण इथं बसलेलो नाही, काशी क्षेत्रात बसलेलो आहेत. कोणी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात बसलेला आहे, कोणी ओंकारेश्वर क्षेत्रात बसलेला आहे. अशी अंतकरणामध्ये विमल भावना करा आणि आपल्याला तर कुठंच जाण्याची गरज नाही. पुण्यसलीला गोदावरी गंगेच्या परमपावन कुक्षीमध्ये, दंडकारण्याच्या या कुशीमध्ये आपण बसलेलो आहे, जिथं प्रभू रामचंद्रांचा दिव्य इतिहास घडला, त्या नाशिकच्या सान्निध्यात आपण बसलेलो आहे. आपण खूप भाग्यवान आहात, पवित्र आहात. आपल्या डोळ्यासमोर भगवान शंकराचं, त्या रामाचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आणा आणि मोठ्या प्रेमाने 2 मिनिटं आपण भजन करू. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सर्वांनी टाळी वाजवा, मुखाने बोला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय. शिव जटाधराय, शिव जटाधराय, हर हर भोले, नमः शिवाय. बोला बोला जटा बोला बोला, शिव जटा, तुम्ही बोला. ले नमः शिवाय, शिव त्र्यंबकेश्वराय, शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. बोला शिव त्र्यंबकेश्वराय, शिव त्र्यंबकेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. महाकालेश्वराय, महाकालेश्वराय, हर
शिवाय काशी विश्वेश्वराय काशी विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय काशी विश्वेश्वराय आवाज येत नाही आवाज येत नाही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम बोला बोला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः उभे राहा सर्व नमः शिवाय हर हर भोले नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय चला आरतीचे मानकरी समोर या